Good evening, everyone. Good evening. Okay, good evening, everyone. Once again, पहिली स्लाइड तुम्हाला दाखवतो. विच लँग्वेज आर यू कम्फर्टेबल? मराठी, हिंदी, इंग्लिश, जी समजेल ती है ना, तिन्ही पण चालतील. ठीक आहे. सो लँग्वेज शुड नॉट बी द बॅरियर टू अंडरस्टँड एनिथिंग. ठीक आहे. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. एम आय ऑडिबल? क्लिअरली कळते का आवाज? की खूप स्पीड मध्ये बोलतोय मी? नाही ना, ठीक आहे, परफेक्ट. ओके. माय नेम इज भूषण सावंत, BHUSHAN Bhushan, and I'm working as a faculty in Bhagirath IAS Academy for last 5 years, and my major topic that I am teaching currently is the science and technology, which is also one of the important topics in the UPSC itself. ठीक आहे, परफेक्टली ओके. तुम्हाला सिलेबस वगैरे माहिती आहे की UPSCचं काय आहे, कसं आहे, पॅटर्न वगैरे बेसिक सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. नाउ माय फर्स्ट स्लाइड इज दिस वन. नाउ यू माइट बी हॅव्हिंग मल्टिपल क्वेश्चन्स की हे काय दिसतं लक्षात, की मेंदूत आता तुमच्या चालू आहे, हे कुठले नवीन सर आले, काय शिकवत असतील, हे यांची हेअरस्टाईल अशीच असेल का? बरोबर आहे ना? Yes or no? These are the multiple questions that are coming to your mind, and which is perfectly okay. This is how the human mind is curious. बरोबर आहे ना? And curiosity is the essence of our science and technology. Isn't it so? So having a very curious mind is the necessity for your UPSC preparation, or for that particular matter in science and technology. Perfectly okay. आपण बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करायला चालू करू. नाउ आता सगळ्यांचं आपण इंट्रोडक्शन करून घेतलं असतं, पण आता सध्या तेवढा वेळ नाही. देअरफॉर विल हळूहळू आपल्याला इंट्रोडक्शन त्याची कम्युनिकेशन होत राहील आपलं. ठीक आहे. नाउ कमिंग बॅक टू अवर पॉइंट, विल डायरेक्टली स्टार्ट विथ द टॉपिक. डिस्कस करू आपण. बऱ्याच साऱ्या गोष्टी ब्रॉड डायमेन्शन्स आहेत. नाउ व्हेन यू रीड दिस पर्टिक्युलर टॉपिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तुमचं जनरल अंडरस्टँडिंग काय आहे, की काय डोक्यात आहे तुमच्या? सी, दिस इज अ फ्री विलिंग सेशन. इथं कुठलंही नो होल्ड्स बार, म्हणजे काय असं कुठलं माझं चुकेल का, माझं चुकीचं उत्तर दिलं माझी बाकीच्यांच्या नजरेत इमेज खाली जाईल का, ह्या काही विचार करायचा नाही. हॅव्हिंग अ फ्री अँड ओपन माइंड इज इसेन्शियल. ठीक आहे. आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जसं मगाशी श्रीधर सरांनी मुद्दा सांगितलं होता कॉन्स्टिट्यूशनचा. कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक पोर्शन आहे कॉल्ड एज फंडामेंटल ड्युटीज. ऐकले का? तर त्यात एक फंडामेंटल ड्युटी मध्ये आहे की हॅव्हिंग दी लिबरेटेड माइंड किंवा ओपन माइंड इज नेसेसिटी. तसं आता थोडंसं ओपन माइंडने उत्तर द्या, की ज्यावेळेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा एखादा शब्द तुम्ही वाचता, व्हॉट कम्स टू युअर माइंड फर्स्ट? थोडासा विचार करा. लगेच उत्तर द्यायची गडबड पण नका करू. त्या गोष्टी आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने डिस्कस करू. काय ते नजरेसमोर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा एखादा शब्द वाचल्यानंतर? हा, ओके, व्हेरी गुड. हु सेड? हा, इन्व्हेन्शन. व्हेरी गुड. इन्व्हेन्शन, काहीतरी नवीन शोध लावला जातो. का शोध लावला जातो? व्हॉट इज द नीड ऑफ इन्व्हेन्शन? युअर पॉइंट इज करेक्ट. फॉर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, डे टू डे ऍक्टिव्हिटीज चालू असतात, पण इन्व्हेन्शनचे ओके, येस, हा, ओके, व्हेरी गुड. यू आर ट्राइंग टू लुक फॉर दी रिडक्शन इन एफर्ट्स. कन्व्हिनियन्स पाहिजे तुम्हाला. डू अंडरस्टँड दिस वन? फॉर एक्झाम्पल, आता पंखा लावलाय, आपण का पंखा लावलाय? गरम होतं ना, सर्क्युलेशनसाठी पाहिजे. सो अदरवाईज बिकॉज, म्हणून म्हटलं होतं मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, किंवा ती मन म्हटली जाते, कुठली? गरज ही शोधाची जन्य आहे. इजंट इट सो? नीड इज दी मदर ऑफ इन्व्हेन्शन. सो ह्या सगळ्यांच्यातून चालू होतं. पण ते एखादं इन्व्हेन्शन करायचं तर तुम्हाला काय पाहिजे? काहीतरी बेसिक तुम्हाला अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक फिनॉमिना. जनरल सायन्स मधल्या काही गोष्टी माहिती पाहिजेत, काही फिजिक्स मधल्या माहिती पाहिजेत, काही केमिस्ट्री मधल्या, काही बायोलॉजी मधल्या माहिती पाहिजेत, काही त्यांचे ऍप्लिकेशन्स माहिती पाहिजेत, आणि त्या सगळ्यांचंच कलेक्टिव्हली यू कम अक्रॉस दी सायन्स अँड टेक्नॉलॉजी. Science is knowing about the basic fundamental forces and workings of the nature, and the application of science is technology. परफेक्टली ओके. सो दोन्हीचं पण कॉम्बिनेशन करून आपलं UPSC बऱ्याच वेळेला प्रश्न विचारते. त्याचा रिलेव्हन्स पण आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे ना? जस्ट रीड दिस वन. काय आहे? इज इट मेकिंग एनी सेन्स? काही लोक म्हणतात ते काय असं काय लिहिलंय. अच्छा, साईज वाढव. ठीक. म्हणजे अजून जरा चांगलं कळेल, हा ना? येस, नथिंग एक्झिस्ट एक्सेप्ट ॲटम्स अँड एम्प्टी स्पेस. एवढंच येणार आहे. हु यू आर? These are bunch of atoms coming together who have some sort of thinking ability. Isn't it so? बरोबर आहे ना? तर ह्या एवढं फंडामेंटल इसेन्स पासून चालू होतं. एव्हरीथिंग दॅट वी आर सीइंग, फिजिकल टचिंग, विच समथिंग विच वी आर नॉट एबल टू सी, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात तुमच्या? हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये येतात. तर बेसिक फंडामेंटल फोर्सेस पासून आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिस्कस करायला चालू करा. इव्हन आपलं जो पहिला इंट्रोडक्शनचा टॉपिक असणार आहे, दॅट इज इंट्रोडक्शन टू बेसिक फिजिक्स. बेसिक फिजिकल फेनॉमेना असतील, त्याच्याबद्दल डिस्कस करायचे, त्याचे ऍप्लिकेशन्स आपण पुढे बघू. ठीक आहे. नाउ मी असे कोटेशन्स पण आपण काही डिस्कस करायचे, बिकॉज दीज आर इसेन्शियल पार्ट ऑफ युअर UPSC प्रिपरेशन. कारण मेन्स मध्ये असतील, आन्सर रायटिंग असेल, एसेस मध्ये असतील, तुम्हालाही लिहावं लागतं डेफिनेटली. इव्हन आपण आज एखादं छोटंसं सॅम्पल रिटर्न आन्सर पण बघूया का आपण नंतर? ठीक आहे. कारण बऱ्याच लोकांना थोडासा फिअर असतो की लिहिणं. आता जर मी तुम्हाला काय लिहायला लावलं ना, तर पहिल्या डोक्यात विचारतो का लिहायला लावावं लागलाय, काय लिहू? पेन पेपर आहे, पण लिहिण्याचा जो फिअर असतो ना, की गेटिंग स्टार्टेड इज दी मोस्ट डिफिकल्ट थिंग.
एकदा चालू झाल्यानंतर तुम्ही करू शकता, पण पहिल्यांदा सुरुवात करणंच हे डिफिकल्ट असतं, तर त्याला तो फिअर कसा ओव्हरकम करायचा आहे, इव्हन तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्या कशा ओव्हरकम करायच्या, सो दॅट यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ फॉर दी प्रिपरेशन ऑफ UPSC इटसेल्फ. त्यासाठी पुस्तक पण मी तुमच्यासाठी आणले, पण नंतर डिस्कस करू. कधी वाचले का नाव असं? इकिगाई. किती लोकांनी नाव ऐकले इकिगाई? 3 फुल 4 हाफ. हा, ओके. अरे सबस्टॅन्शियल कुणीच ऐकलं नाही असं इकिगाई नावाचं? बर, ठीक. ह्या पुस्तकाचं मी मार्केटिंग करत नाही, ह्यांच्याकडून मला काहीही पैसे मिळत नाही. दिस इज गुड बुक, दॅट्स वाय एम रिकमेंडिंग दिस वन. ठीक आहे. तर ह्याचं पूर्वीचं एक जनरेशन पुस्तक आलं होतं, ते आपण नंतर डिस्कस करू. इकिगाई दी जर्नी. दिस इज टॉकिंग अबाउट व्हॉट, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. हा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. ठीक आहे, पुढे नंतर डिस्कस करू आपण पुस्तकाबद्दल, बट दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस. म्हणजे सिलेबस काय आहे तो पण बघायचं, पण नुसतं सिलेबस इनफ आहे का हो? किंवा PYQs बघितले, त्याचं अनालिसिस केलं, एवढं इनफ आहे का? नो, इट इज नॉट नेसेसरी. इट इज नॉट इनफ. अजून काय गरजेचं आहे? हाऊ टू चेंज युअर सेल्फ, हाऊ टू मेक युअर सेल्फ कम्फर्टेबल इनफ दॅट यू कॅन स्टडी फॉर UPSC डिमांडिंग सिलेबस. मी असं म्हणणार नाही की सोपं आहे, बट इट इज डिमांडिंग. इट डिमांड्स दॅट यू शुड चेंज युअर सेल्फ. अनलेस यू चेंज. ती आपण पुढे काही कोटेशन्स आहेत ते पण पुढे डिस्कस करू, बट दिस इज हाऊ वी आर गोइंग टू प्रोग्रेस. Now this is the broad outline of today's discussion. I'm calling it as a discussion because फ्री विलिंग असणार, तुमच्याकडून पण काही मला इनपुट्स असतील, आणि दिस इज हाऊ अवर लेक्चर्स विल अप्रोच. मी काही तुम्हाला सांगेन, तुम्ही उत्तर द्यायचे आणि गप्प बसायचं नाही. हॅव अन ओपन माइंड. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा ऑपॉर्च्युनिटी मिळत नाहीत. आणि शेवटी आपल्या प्रिलिमच्या UPSCच्या सिलेबसमध्ये त्या 3 स्टेजेसमध्ये ज्यावेळेला आपण बघतो, फायनल स्टेज कुठल्या ज्यावेळेला तुम्ही, इट इज दी इंटरव्ह्यू. यू कॉल इट एज द इंटरव्ह्यू, UPSC कॉल्स इट एज दी पर्सनॅलिटी टेस्ट. आणि तिथं बोलायचं असतं. किती मार्कचं इंटरव्ह्यू? 275. आणि तिथं स्कोरिंग आहे, लक्षात द्या, खूप जास्त. आणि ते बोलणं मी नाही माझं प्रिलिम मेन्स होऊ दे मग मी इंटरव्ह्यू तयारी करतो असं होत नसतं. कारण ते तुम्हाला इनर ओव्हर द कोर्स ऑफ टाइम डेव्हलप करतात. ते आतापासूनच सुरुवात करा. डोंट हॅव एनी काइंड ऑफ फिअर इन द माइंड. कारण आतापर्यंत काय झालं असतं, शाळा कॉलेजमधून काही लोक अजून शाळा कॉलेजच्या मोडमधून बाहेर नाही आहेत. मोठे झालाय तुम्ही, आता झालाय ना मोठे. काही लोकांचं असं झालं की आपण अजून 2020 मध्ये अडकलेत, झाली आता 2023 चालू आहे. आता त्या यू हॅव ग्रोन अप, सो हॅव अन ओपन माइंड. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, डिस्कस दॅट. सो दिस इज द ब्रॉड आउटलाईन. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिथ्स वर्सेस रियालिटी. ह्याच्यातले काय काय मिथ्स आहेत ते पण बघू आपण. सिलेबस काय आहे, अप्रोच काय आहे, काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण बघू. त्यानंतर आपण बुक्स अँड रेफरन्सेस आणि हाऊ टू प्रिपेअर नोट्स हे पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट हे बेसिक पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. Now these are major 3 myths about the UPSC, especially science and technology. कुठले कुठले आहेत? पहिला वाचा एकदा. जसं इज इज विजिबल दॅट यू नीड टेक्निकल बॅकग्राऊंड. हे एक मिथ आहे की मला सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर अप्रोच करायचं असेल, मला जर त्याचा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा असेल, तर आय नीड टू हॅव द टेक्निकल बॅकग्राऊंड. माझं इंजिनिअरिंग झालेलं असायला पाहिजे, BSc फिजिक्स वगैरे पाहिजे, MSc काहीतरी PhD झालेलं पाहिजे. दिस इज अ मिथ. ह्याची गरज नाही. इवन द पीपल हु हॅव द बॅकग्राऊंड इन दिस वन, दे माइट फाइंड इट डिफिकल्ट. कारण ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात ना, की अरे माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे म्हणून मला त्याचा अभ्यास करायची गरज नाही. दॅट इज व्हेरी डिझास्टरस. ज्याला कॉन्फिडन्स नसतो ती व्यक्ती काय करते? भीतीने जाऊन एक्स्ट्रा वाचते ना. आणि ज्याला कॉन्फिडन्स तो वाचत नाही. देअरफॉर डिझास्टर होण्याचे चान्सेस जातात. देअरफॉर ऑलवेज कीप दिस इन माइंड. टेक्निकल बॅकग्राऊंड असेल, येस इट इज गोइंग टू हेल्प यू, बट दॅट इज नॉट सफिशियंट. सगळ्यांसाठी UPSC लक्षात द्या, इट इज अ लेवल प्लेइंग फील्ड. इंजिनियर्सना पण तो प्रश्न तेवढाच डिफिकल्ट आहे जेवढा नॉर्मल नॉन इंजिनियर्स असतील किंवा ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे असतील. सो डोंट हॅव दिस पर्टिक्युलर नोशन दॅट टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तरच मला सोपं जाईल. नॉट नेसेसरी. ठीक. सेकंड थिंग, हे आपण आता जस्ट डिस्कस केलं की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याचे जे असतील क्वेश्चन्स असतील ते डिफिकल्ट जातात. अगेन इट इज नॉट नेसेसरी. कारण बेसिक अप्लाइड फिजिक्स आहे, मोस्टली अप्लाइड सायन्सेस आहेत, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत, करंट अफेअर्स मध्ये कुठेतरी चालू असतं, सिलेबसमध्ये आहेत, आपण डिस्कस करू त्या गोष्टी. तर अनलेस यू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट, म्हणजे तुम्ही ह्युमॅनिटीज आहे म्हणून असं काही डोंट हॅव दिस पर्टिक्युलर एनी नोशन की आपल्याला तो अवघड जाणार आहे. किती लोक तुमच्यापैकी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वगैरे असं कोणी आहेत का? एक बार. बाकीचे कुठले कुठले बॅकग्राऊंड आहेत? BSc वगैरे असं, MSc, कॉमर्स, आर्ट्स. जर हात वर करा. कॉमर्स किती लोक आहेत? ओके, ठीक आहे. सबस्टॅन्शियल. आर्ट्स मधून ओके, चालेल. अजून BAMS वगैरे, MBBS असं काही? BSc ओके, चालू शकेल. अजून एनिथिंग एल्स? 2-4 जणांनी अजून हातच वर केला नाही. अनडिसाइडेड आहे का? अच्छा, MSc आहे. MSc ओके, चालेल. गुड. म्हणजे सबस्टॅन्शियल नंबर. सो डोंट हॅव दिस पर्टिक्युलर एनी काइंड ऑफ. हे असं ह्युमॅनिटीज आहे किंवा आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंड आहे म्हणून अवघड जातं असं अजिबात नाही. ऍक्च्युअली तुमच्यासाठी ते सोपं जाणार आहे. का जाणार आहे ते पण पुढे आपण डिस्कस करू. ठीक आहे. आणि दुसरं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी केक वॉक फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स, दे डोंट नीड टू प्रिपेअर. अगेन इट इज अ मिथ. इंजिनिअरिंग आहे किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड आहे म्हणून याचा अभ्यास करायचं गरज नाही असं डोक्यात ठेवू नका. यू हॅव टू प्रिपेअर फॉर इट सेपरेटली. पण म्हणून डिफिकल्ट आहे का? नाही. त्याचा एक अप्रोच आहे, त्याची मेथड आहे, काही करंट अफेअर्स वरती फोकस आहे, रिव्हिजन आहे, ह्याच्यातून सगळ्या गोष्टी तर सोप्या होतील. विल डिस्कस दॅट वन ॲज वेल. ठीक आहे, वी जस्ट डिस्कस दिस. ठीक आहे.
रियालिटी कुठली आहे? येस, टेक्निकल बॅकग्राऊंड इट हेल्प्स बट इट इज नॉट नेसेसरी फॉर द प्रिपरेशन. पहिलं ही गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड थिंग, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर ऍप्लिकेशन बेस्ड. कारण क्वेश्चन एखादं सिंगल स्टेटमेंट दिलं असतं, ऑप्शन मध्ये काहीतरी दिलं असतं, त्यातून तुम्ही ऍप्लिकेशन बेस्ड तुम्ही कॉमन सेन्स लॉजिकने करू शकता का? येस. वन थिंग इज कॉमन सेन्स पण वापरायचं, आणि दुसरं एक आहे समथिंग कॉल्ड एज पेरिफेरल नॉलेज. म्हणजे यू हॅव नॉट रेड समथिंग अबाउट दॅट, पण तुम्हाला त्याच्या आसपासचं काहीतरी माहिती आहे, आणि त्याच्या नॉलेजचा वापर करून तुम्ही पण उत्तरांना अप्रोच करू शकता. विल डिस्कस अबाउट दॅट, ते पण पुढे येईल. आणि लास्ट वन महत्वाचा फोकस कुठला आहे? इट इज मोस्टली द क्वेश्चन्स आर करंट अफेअर्स ओरिएंटेड. करंट मध्ये कुठे काहीतरी चालू असतं, देअर फॉर द क्वेश्चन्स आर आस्क्ड. ठीक आहे, विल डिस्कस. नाउ आपण जर मिथ्स वर्सेस रियालिटी बघितली ना, वेटेज फक्त पहिल्यांदा बघू की याचं इम्पॉर्टन्स, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं वेटेज किंवा इम्पॉर्टन्स किती आहे ऍज फार एज द प्रिलिम्स गोज. सो दिस इज अनालिसिस फ्रॉम 2013 टू 2023 च्या. आय एम टॉकिंग फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्रिलिम PYQ. ऑन एन एव्हरेज किती प्रश्न पडले तो आउट ऑफ 100? दिसतात एक तुम्हाला जर बघायला तर जवळपास एक 12-13च्या आसपास वगैरे ॲव्हरेज आहे, विच इज स्टील अ व्हेरी गुड ॲव्हरेज. खूप मोठा ॲव्हरेज आहे, वेटेज खूप जास्त आहे. वन मोर थिंग, बिकॉज इट इज हॅव्हिंग जवळपास एक समजा 13च्या आसपास जर प्रश्न पडत असतील, प्लस इफ दे आर करंट ओरिएंटेड, इट बिकम्स व्हेरी इझी टू प्रिपेअर फॉर इट. का? कारण तुम्हाला माहिती आहे करंट अफेअर्स तुम्ही वाचतायच ना. प्रिलिमच्या सिलेबसची पहिली लाईन, द फर्स्ट लाईन ऑफ द प्रिलिम सिलेबस इज दिस: करंट अफेअर्स ऑफ और करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आणि शेवटची लाईन आहे प्रिलिमच्या सिलेबसची जनरल सायन्स. ठीक आहे, तर हे पहिला आणि शेवटचा पॉईंट हे दोन्हीने कव्हर करून तुम्ही जर इंटिग्रेशन केला तर यू विल फाइंड इट मच मोर इझियर टू प्रिपेअर फॉर दिस पुढलं सब्जेक्ट. नाउ ॲज फार एज मेन्स गोज, मेन्सला तर प्रॉपर जर सिलेबस आहे, आपण पुढे तो पण डिस्कस करू. मेन्सला ऑन एन ॲव्हरेज जवळपास 50 ते 70 मार्क्सचे प्रश्न सायन्स अँड टेक्नॉलॉजी पडताना तुम्हाला दिसून येतात. ॲव्हरेज 60 टू आय विल कॉल इट एज 50 to 60 मार्क्स आउट ऑफ 250 पडतात. नाउ वन मोर पॉईंट आय एम मेकिंग हियर. Science and technology should not be prepared in isolation of rest of the subjects. काय म्हटलं? Science and technology should not be prepared in isolation of the rest of the subject. Now, what do I mean by this? It means that you have to integrate this particular subject of science and technology with rest of the two subjects, two more. One is geography and one is environment and biodiversity. लक्षात आलं काय म्हणतोय मी? सायन्स, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट अँड बायोलॉजी या तिन्हींचा एकत्रित जर तुम्ही अभ्यास केला तर ह्या तिन्हीची लिंक आहे ना रे. दीज आर ऑल टेक्निकल सब्जेक्ट्स, सायन्स बेस्ड आहेत, लॉजिकल आहेत. समजा सायन्स मधला बेस तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला जॉग्राफीचे काही प्रश्न हँडल करता येतील. जॉग्राफीचं स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला एन्व्हायरमेंट हँडल करता येईल. एन्व्हायरमेंट स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला सायन्सचे काही प्रश्न अप्रोच करता येईल. बिकॉज दॅट इज प्रिसाइजली हाऊ दी क्वेश्चन्स आर फॉर्म्ड इन UPSC. काही PYQचे आपण प्रश्न बघणार आहोत पुढे की तुम्हाला क्लासिफाय नाही करतात की वेदर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इज फ्रॉम सायन्स अँड टेक और फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड बायोलॉजी. डू अंडरस्टँड? तर असे इंटिग्रेशन असणं, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असणं, ह्या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेटेड अभ्यास पण करायला, आयसोलेशन मध्ये किंवा सायलोज मध्ये इंडिपेंडेंटली अभ्यास करायचा नाही. लिंक इट विथ दी अदर सब्जेक्ट्स. ठीक, परफेक्ट. ओके. नाउ ॲज फार एज जनरल UPSC गोज, हे नंतर मीच वगैरे आपण बघू. फॉर जनरल UPSCच्या सिलेबस बद्दल डिस्कस होतं दॅट यू नीड टू नो एव्हरीथिंग अबाउट एव्हरी सब्जेक्ट दॅट इज अंडर द सन. नॉट नेसेसरी. काही सिलेक्ट आपला सिलेबस दिलाय की UPSC ना? आहे का? तुम्ही प्रिंटआउट वगैरे काढलाय त्याची? आता म्हणजे आता ठीक आहे, आता अपेक्षित नाही आम्हाला, बट गेट इट झेरॉक्स, त्याचं प्रॉपर तुम्हाला झेरॉक्स वगैरे मिळेल, त्याचं लॅमिनेशन वगैरे करून ठेवा. इट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. सी तर काय म्हणतात त्याला, सगळ्यात महत्त्वाचा रेफरन्स पॉईंट आहे ना सिलेबस. ठीक आहे, नंतर आपण 4 गोष्टी पण डिस्कस करू आणि ज्या विच आर गोइंग टू प्ले अ मेजर रोल इन युअर प्रिपरेशन. ऍक्च्युअली राईट देम डाऊन. दिस पर्टिक्युलर 4 थिंग्स आर विच आर व्हेरी एसेन्शियल. यू माइट हॅव हर्ड अबाउट दॅम. आणि कुठेतरी सुरुवातीच्या एकदम पहिल्या पानावरती लिहून ठेवा 4 थिंग्स विच आर एसेन्शियल. फर्स्ट इज syllabus. First thing which is essential is the syllabus copy. Syllabus copy. Second, anyone? The PYQs, previous year questions. First is syllabus, second is PYQs, previous year questions. Third is, जो आता श्रीधर सरांच्या लेक्चर मध्ये झालं होतं, पॉलिटीचं कॉन्स्टिट्यूशनचं एक छोटं पुस्तक आहे कॉल्ड एज PM बक्षी नावाचं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल अजून, बिकॉज यू आर जस्ट बिगिनिंग विथ दिस वन. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नावाचं छोटंसं पुस्तक आहे. द ऑथर इज PM बक्षी. कॉन्स्टिट्यूशनचं छोटंसं बुक आहे, ते तुम्हाला तुमच्याकडे कायम पाहिजे. अँड द लास्ट वन इज ॲटलास. ॲटलास म्हणजे बऱ्याच लोकांना शब्द माहिती नसेल. ॲटलास इज मॅप. मॅप माहिती आहे ना? ठीक आहे. सो 4 गोष्टी कुठल्या कुठल्या? से इट अगेन. कुठल्या कुठल्या? सिलेबस, PYQs, कॉन्स्टिट्यूशन अँड दी ॲटलास. ह्या 4 गोष्टी ऍटलीस्ट तुमच्याकडे जेवढं शक्य होईल तेवढं रोजच्या रोज तुमच्याकडे ह्या कायम दप्तरामध्ये पाहिजेच पाहिजे.
These are going to give you the insight into the UPSC's mind की क्वेश्चन कसे फॉर्म होतात, सिलेबसचे पॉईंट्स कुठले कुठले आहेत, पाठ होणं ते पण सिलेबसचे गरजेचे आहेत, परत PYQचा रेफरन्स कसा येतो, प्लस त्याच्या कॉन्स्टिट्यूशनचे काही आर्टिकल्स आहेत का ते पण लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि इव्हन फॉर दॅट मॅटर दी ॲटलासमध्ये, कारण PYQ नंतर तुम्ही IR मध्ये पण डिस्कस कराल, प्रिलिम मध्ये ॲटलास जर तुमचं जर नॉलेज व्यवस्थित असेल तर जवळपास 10 ते 15 प्रश्न तुमचे असे सहज सुटून जातात, विच इज मेजर इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. So do you need to know each and every subject that is under the sun? Not necessary. जेवढा UPSCने सिलेबस दिला आहे प्लस जे करंट अफेअर्स मध्ये असेल त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. समजा असा एखादा प्रश्न पडला की ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही आहे, then it is perfectly okay to not to know about a particular subject. If you have done a comprehensive study and still you have not come across this particular point, it is okay to not know about that one. कारण एखादा दुसरा असा प्रश्न असू शकतो. आय एम टॉकिंग अबाउट द प्रिलिम्स. मेन्स असं जनरली होत नाही की मेन्स मध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन बद्दल काहीच आयडिया नाही असं जनरली होतं, बट आय एम टॉकिंग अबाउट द प्रिलिम्स. इट इज परफेक्टली ओके टू नॉट टू नो अबाउट दिस वन. कम्प्लीटली जर डार्क एरिया असेल तो तुम्हाला अंदाजच नाहीये, डोंट अटेम्प्ट दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन बिकॉज देर आर अदर क्वेश्चन्स टू अटेम्प्ट. त्या एकच प्रश्न येत नाही त्याच्यावरती अडकून बसायचं नाही. ठीक आहे. सेकंड, हे थोडंसं मिथ लोकांच्या डोक्यामध्ये चाललं की यू नीड टू रिमेंबर लॉट मेनी फॅक्ट्स टू अपियर फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस. खूप जास्त लक्षात ठेवायचे का नाही, काही जे स्टँडर्ड फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत तेवढं तरी बेसिक लक्षात ठेवायला लागतील. दॅट इज सेपरेट एफर्ट घ्यावा लागतो का? येस, थोडासा सेपरेट एफर्ट घ्यावा लागेल. काही बेसिक फॅक्ट्स असतात कारण हे तुम्हाला मेन्सला उपयोगाचं येईल. कारण आपण प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू सगळ्या तिन्हीच पण आज डिस्कशन घेणार, देअरफॉर आय एम रेफरिंग टू द मेन्स. नंतर त्याचा अप्रोच कसा आहे, कसं लिहायचं ते पण पुढे डिस्कस करू. नाउ दिस इज वन ऑफ द मेजर इंपॉर्टंट पॉइंट्स. टू कव्हर अ पर्टिक्युलर टॉपिक यू नीड टू रीड मेनी बुक्स रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. ऍब्सोल्यूट नो. काय करायचं आपल्याला, सिलेबस कुठला आहे, पॉईंट कुठला आहे तुम्हाला वाचायचं, तो जो सब्जेक्ट बघायचा आहे त्याचे काही सिलेक्टेड बुक्स तुम्ही, टेक्स्ट बुक्स तुम्ही रेफर करून ठेवा आणि रीड देम अगेन अँड अगेन. इट इज बेटर टू रीड वन बुक मल्टिपल टाइम्स रादर दॅन रीडिंग मल्टिपल बुक्स वन टाइम. तर मल्टिपल बुक्स रीड केल्यामुळे काय होईल, इट गिव्स यू दी फॉल्स कॉन्शियसनेस की तुम्ही भरपूर अभ्यास केलाय, पण ज्यावेळेला ऍक्च्युअली पेपर सोडवायला जाता ना तेव्हा लक्षात येतं की अरे यू आर नॉट एबल टू रिमेंबर एनिथिंग. डू यू वॉन्ट टू हॅव दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ सिच्युएशन? Answer is clear. So always focus on having a limited list of books and revising them multiple times. Even how to read हे पण पुढे डिस्कस करू आपण. हा एक प्रश्न बऱ्याच लोकांनी डोक्यात येतो, दॅट यू नीड टू मेक नोट्स ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक ऑन इन द सिलेबस. नाव गरजेचं आहे का? सी एसेन्शियली दिस वॉज नेसेसरी बिफोर. जर समजा तुम्ही 5-7 वर्षापूर्वी आधी प्रिपरेशन करत असाल तर तेव्हा इट वॉज नेसेसरी. व्हाय? बिकॉज देर वॉज नो रेफरन्स मटेरियल अवेलेबल ऑनलाईन. आता सगळं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, रिड्यूस युअर एफर्ट. जे ऑनलाईन आहे ते वाचा, रिव्हिजन करा, त्यातलं जे आठवत नसेल ते लिहून करा, रादर दॅन रायटिंग एव्हरीथिंग. सगळंच लिहायची गरज नाही. ते प्रिंटआउट करा, झेरॉक्स करा, त्याला रिव्हिजन करा, एवढंच गरजेचं आहे ना आपल्याला. सो ऑल्सो गोइंग फॉर स्मार्ट वर्क इज नेसेसरी. नुसतं हार्ड वर्क नाही, गो फॉर दी स्मार्ट वर्क. डिजिटल नोट्स काढणं असेल, त्याची रिव्हिजन करणं, इव्हन आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा तुमच्या हॅबिट्स फॉर्मेशनसाठी किंवा स्टडीजमध्ये कसा, हे पण पुढे आपण डिस्कस करू. ठीक. किती लोक असे ऍप्स वापरतात की अभ्यासचा ट्रॅक करण्यासाठी, तुम्ही किती वेळ अभ्यास करताय हे ट्रॅक करण्यासाठी काही असं ऍप्स वगैरे वापरताय का? विल ऑल्सो डिस्कस अबाउट दिस. सी, कारण मोबाईल सारखं चांगलं आणि डेंजरस असं टूल कुठलं नाहीये. अल्टिमेटली मोबाईल काय स्वतःहून तुम्हाला म्हणतो की मला बघा म्हणून नाही, इट इज यू हु इज कंपल्सिव्ह अबाउट इट. काही लोकांना असं असतं, बघायशी पण बघितलं, क्लासरूम मधून बाहेर सुटले पहिल्यांदा मोबाईल हातात असतो. डू अंडरस्टँड? हे थोडंसं ऑब्सेशन आपल्याला थोडंसं कमी करायचं आणि त्याचं कसं तुम्हाला मॅक्सिमम युटिलायझेशन करता येऊ शकेल, विल ऑल्सो टॉक अबाउट दॅट. डन. नाउ कमिंग बॅक टू दिस पर्टिक्युलर पॉइंट, सिलेबस ऑफ प्रिलिम्स फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. एक सिंगल लाईन दिली आहे, कुठला आहे? जनरल सायन्स फॉर दी प्रिलिम्स. मेन्स मध्ये खूप ब्रॉड आहे, विल डिस्कस दॅट. सो फक्त एक लिहून घ्या काय प्रिलिम मध्ये सिलेबस. आणि हा एक सेकंड पॉईंट दिलाय जो डायरेक्टली, इट डज नॉट डायरेक्टली टॉक अबाउट द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बट इट इज मच मोर ब्रॉडर. इट इज टॉकिंग अबाउट व्हॉट? करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. मग नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जर काही जर इम्पॉर्टंट गोष्टी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये होत असतील, शुड यू नॉट नो अबाउट देम? येस. फॉर एक्झाम्पल, इस्रो नाव ऐकलंय? काय आहे इस्रो? काय करते इस्रो? स्पेस एजन्सी आहे. कुणाची? अमेरिकेची. मग हे कोण सांगणार? इट इज द नेम इट सेल्फ इज इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. समजा त्या इस्रोने एखादं मिशन लॉन्च केलं, इज इट नॉट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स? येस. शुड यू नॉट नो अबाउट इट? येस. इज इट इन करंट इव्हेंट्स? येस. सो तुम्ही असं नका म्हणू की नाही फक्त प्रिलिमला जनरल सायन्स फक्त बेसिक फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी विचारतील. नो, दे वुड ऑल्सो आस्क यू अबाउट दिस पर्टिक्युलर नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स इश्यूज. फॉर एक्झाम्पल, रशिया युक्रेन वॉर चालू आहे का आता? मोठे मोठे ड्रोन्स वापरतात का तिथं? मिसाइल्स वापरतात का? इज इट नॉट ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स? येस. वॉज द क्वेश्चन आस्क्ड ऑन दिस वन? डेफिनेटली येस. मेन्स मध्ये मागच्या 2022 आणि 2023 मध्ये दोन्ही वेळेला ह्याच्यावरती प्रश्न पडलेत ऑन द मिसाइल सिस्टम्स. आर यू गेटिंग द पॉइंट? मग तो IR मध्ये पण कव्हर होतो प्लस तो सायन्स मध्ये पण कव्हर होतो.
Are you getting the concern? So having a very good grip over the syllabus is also very important. So prelims syllabus काय, mind you, this is the 7th point from the syllabus and this is the first point. म्हणजे बाकीचे मग तुमची हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी अँड इकॉनॉमिक्स वगैरे सगळे येतात. ठीक आहे ना. दिस इज सिलेबस ऑफ द प्रिलिम. सो डोंट जस्ट गेट फिक्सेटेड ऑन दिस पर्टिक्युलर टर्म कॉल्ड एज द जनरल सायन्स. इट ऑल्सो कव्हर्स टेक्नॉलॉजी ॲज वेल. तुम्ही फक्त असं म्हणू नका की प्रिलिम मध्ये फक्त सिलेबस मध्ये जनरल सायन्स दिले म्हणून फक्त सायन्सच विचारतात, टेक्नॉलॉजी विचारत नाहीत. आन्सर इज नो. सगळे विचारतात. का? बिकॉज देर इज करंट इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल, रिसेंटली द वर्ल्ड गॉट हिट विथ द कोविड. कोविडवरती वॅक्सिन्स आल्या होत्या का? सांगता येतील नावं कोविडच्या वॅक्सिन्स कुठल्या कुठल्या होत्या? हा, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. एवढ्या दोनच होत्या का? हा, आता काहीतरी स्पुटनिक, कुठलं पण स्पुटनिक 1-2, अच्छा स्पुटनिक रशिया, पण ते स्पुटनिक 5 किंवा स्पुटनिक व्ही म्हटलं तर स्पुटनिक 5 होतं. एवढी दोन तीनच होत्या का? वॉज इंडिया दी ओनली कंट्री किंवा वॉज इंडिया द फर्स्ट कंट्री टू डेव्हलप द वॅक्सिन्स? इट वॉज द युएसए. युएसए मध्ये पहिल्यांदा वॅक्सिन तयार करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मग भारताकडे त्यांच्या येण्याचा प्रयत्न झाला. भारतानं म्हटलं की नो, वी डोंट वॉन्ट टू गो फॉर दॅट वन. आम्हाला स्वतःच्या वॅक्सिन्स तयार करायचे आहेत, म्हणजे भारतीय बनावटीच्या बनवायचे आहेत असं सांगणं हे अगेन युपीएससी सिलेबसमध्ये. इंडिजनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. इंडिजनायझेशन म्हणजे भारतीय बनावटीचे काही देशी बनावटीचे आपल्याला बनवायचे, बिकॉज दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन दी आत्मनिर्भरता. ऐकलाय शब्द आत्मनिर्भरता? सो अगेन, आर यू लिंकिंग इट टू दी करंट इव्हेंट्स? इज इट रिलेटेड टू युअर सिलेबस? येस. ओनली थिंग दॅट यू नीड इज नाउ दी क्युरियस अँड ओपन माइंड. कारण हे बऱ्याच गोष्टी, सी मी असं म्हणत नाही की तुम्हाला आता, सी युपीएससी इज एक्सपेक्टिंग व्हॉट. युपीएससी जर नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं असाल तर त्यात क्लिअरली लिहिलेलं आहे, अ वेल एज्युकेटेड पर्सन शुड बी एबल टू अपियर फॉर दिस पर्टिक्युलर एक्झामिनेशन विदाउट स्पेशलाइज स्टडी. आपल्याला स्पेशलाइज स्टडी करावा लागतो, याचा अर्थ काय? युपीएससी नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे? अ वेल एज्युकेटेड पर्सन शुड बी एबल टू अपियर फॉर दिस एक्झामिनेशन विदाउट स्पेशलाइज स्टडी. आपल्याला करावा लागतो अभ्यास, म्हणजे काय? वी आर नॉट येट वेल एज्युकेटेड. आर यू गेटिंग द पॉइंट? आणि हे काय मी मनाचं नाही सांगत, हे युपीएससी जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे. परफेक्टली. ओके, विल डिस्कस दॅट वन ॲज वेल. सो यू गॉट दी आयडिया प्रिलिमचा सिलेबस काय आहे. नेक्स्ट, दिस इज द ब्रॉड सिलेबस ऑफ मेन्स, जो GS3 मध्ये येतो. GS3, आणि ऍक्च्युअली तसं बघायला तर पेपर 4 GS3 येतो, कारण पेपर 1 इज ऑफ एसए. ठीक आहे. सो दिस इज जनरल स्टडीज पेपर 3. त्याचं टायटल वाचा, पूर्ण ब्रॉड टायटल आहे त्याचं. सब्जेक्ट ह्या टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. त्यातला पोर्शन कुठला दिला इथं? टेक्नॉलॉजी. आणि इथं एवढे ब्रॉड आस्पेक्ट्स कव्हर केलेले आहेत. जस्ट क्विकली गो फॉर दिस वन. सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय दिलंय? डेव्हलपमेंट्स अँड देअर ऍप्लिकेशन्स अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. फॉर एक्झाम्पल, आर यू डेव्हलपिंग वॅक्सिन्स? येस. त्याचे ऍप्लिकेशन आहे का? येस. त्याचे इफेक्ट्स आहेत का? डेफिनेटली येस. नाउ वॅक्सिन्स कसे तयार केले, कुठले टाइप्स आहेत, ह्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. 2020 आणि 2021 चे पेपर्स तुम्ही प्रिलिम आणि मेन्सचे काढून बघितलं, डायरेक्टली वॅक्सिन्स कुठल्या आहेत, कशा तयार होतात आणि टाइप्स काय विचारले. 2022च्या वेळेला वॅक्सिन्सचे डेव्हलपमेंटचे किंवा वॅक्सिन्सचे डिफरंट टाइप्स विचारले होते. अगेन, वॉज इट हॅपनिंग इन एव्हरीडे लाईफ? वेर यू रिडिंग इट एव्हरीडे? येस. पेपरवरती, न्यूजपेपरवरती सगळे किंवा चॅनल्सवरती तेच चालू होतं. देअरफॉर दीज आर दी ऍप्लिकेशन्स विच आर हॅव्हिंग द इम्पॅक्ट ऑन दी एव्हरीडे लाईफ. नेक्स्ट, व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक कॉल्ड एज अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल, समजा इस्रोनं काही काम केलं असेल किंवा इंडियन सायंटिस्टने काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल. आहेत का भारतीय भरपूर सायंटिस्ट ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं? हु इज नोन ॲज इंडियाज मिसाईल मॅन? एपीजे अब्दुल कलाम आपले मित्र नाही आहेत की नुसतं एपीजे, डॉक्टर आहेत ते होते. बट द पॉइंट इज से डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. सो आता कॉमन नॉलेज आहे का? येस. नाउ ऑन विच पर्टिक्युलर प्रोजेक्ट ही वर्क, जो आपला सायन्सचा पोर्शन येतो, कॉल्ड एज दी गायडेड मिसाईल प्रोग्राम म्हणून आहे. त्या मिसाईल्स वरती आता रिसेंटली पण प्रश्न पडला होता 2023 प्रिलिम मध्ये. ऐकले नाव कधी? ब्राह्मोस मिसाईल सिस्टम, अग्नि मिसाईल सिस्टम, डायरेक्टली प्रश्न पडले होते. सो वॉज इट कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन्स? येस. त्याचा आहे का सिलेबसची पॉईंट? अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. परफेक्ट. ओके. डॉक्टर CV रमन नाव ऐकले? काय केलं होतं त्यांनी? हा, फिजिक्स केलं होतं. फिजिक्स मध्ये रिसर्च केला होता, त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं. बरोबर आहे ना? त्यांचा रिसर्च महत्वाचा आहे. इव्हन दॅट म्हटलं, त्यांचा रिसर्च त्यांनी ज्या दिवशी केला होता तो दिवस आपण नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. डू अंडरस्टँड दिस वन? तो पण बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विल ऑल्सो डिस्कस दॅट अबाउट. आता नॅशनल सायन्स डे माहिती आहे. लेट अस डिस्कस अबाउट दिस. विच डे इज नोन ॲज नॅशनल टेक्नॉलॉजी डे? सायन्स डे बघितला ना, मग आता टेक्नॉलॉजी पण आहे का तसा? आता एकामेकांकडे बघायला पण शेजारच्याला पण येत नाही, ह्याच्यात खुशी असते की त्याला पण येत नाही म्हणून खुशी आपण. नॅशनल टेक्नॉलॉजी डे इज सेलिब्रेटेड ऑन 11th of May.
वाय 11 मे ऑपरेशन काय होतं एक्झॅक्टली ते? येस, इंडियाज न्यूक्लिअर टेस्ट वेर कंडक्टेड ऑन दिस पर्टिक्युलर डेट. सो न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी पण अभ्यास करायचा आपल्याला, डेफिनेटली येस. न्यूक्लिअर वेपन्स बद्दल आहे का? डेफिनेटली येस. आता सध्या रशिया युक्रेन वॉर मध्ये चालू आहे ना की न्यूक्लिअर वेपन्स वापरू वगैरे, ते नाटो वगैरे अशी बरेच सारे नाव ऐकले असतील, हे सगळं अभ्यासाला आहे आपल्याला. सो इज इट हॅपनिंग इन इंटरनॅशनल इव्हेंट्स? येस. इज इट रिलेटेड टू अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स? येस. ठीक आहे, तर ह्या गोष्टी बघायला लागतील. नेक्स्ट इज, हे आता जस्ट आपण डिस्कस केलं, द वर्ड इज कॉल्ड एज इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी. इट मीन्स दॅट मॅन्युफॅक्चरिंग द टेक्नॉलॉजी विद इन युअर ओन कंट्री. तुम्ही स्वतःहून त्याला मॅन्युफॅक्चर करताय, सो दॅट you don't need to depend on any other country for your science and technology. Are we presently doing that? अरे इंडिजिनायझेशन म्हणजे काय? भारतीय बनावटीचं बनवणं, आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च दिस पर्टिक्युलर मॅसिव्ह, येस, आत्मनिर्भर प्रोग्राम. इजंट इट सो? की आपण आपल्याला जे टेक्नॉलॉजी लागणार आहे ती आम्ही स्वतःहून डेव्हलप करणार आहे, सो दॅट वी कॅन रिमेन इंडिपेंडेंट नेशन. सॉव्हरीन शब्द ऐकलं कधी? असं सार्वभौम म्हटलं जातं की आपल्या देशाची डिफेन्सची जबाबदारी आपली स्वतःची आहे का? येस. जर आपल्या देशाच्या डिफेन्सच्या जबाबदारीसाठी इफ वी रिलाय ऑन अदर नेशन्स वेपन सप्लाय, तर ते इट इज गोइंग टू क्रिएट अ व्हेरी सिरियस थ्रेट. देयरफॉर इंडिया इज गोइंग फॉर आत्मनिर्भर भारत. Perfectly okay. Is it linked to your syllabus? Again, yes. Now the last point, which is much more broader, read this one. Awareness in the fields of, किती fields आहेत बघा. IT stands for India Today. It is information technology. नेक्स्ट इज स्पेस कॉम्प्युटर्स, किंवा ज्याला आपण ICT म्हटलं तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, त्याच्याशी रिलेटेड आहे. रोबोटिक्स आहे. नॅनो टेक्नॉलॉजी ऐकलाय शब्द? नॅनो टेक्नॉलॉजी आहे का सध्या करंट अफेअर्स मध्ये? भरपूर वेळा. विल डिस्कस दॅट वन एज वेल. त्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी, विच इज ऑल्सो वन ऑफ द UPSC's हॉट फेवरेट टॉपिक टू आस्क द क्वेश्चन्स ऑन प्रिलिम्स एज वेल एज मेन्स. बायोटेक्नॉलॉजी. अँड लास्ट वन इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. नाव तुम्हाला हे नाव माहिती नसेल, पण तुम्हाला दुसरा एक जो शब्द सांगा तो माहिती आहे, पेटंट, कॉपीराईट किंवा GI टॅग असं ऐकलंय नाव? पहिले दोन तरी माहिती आहेत तुम्हाला, कुठले? पेटंट आणि कॉपीराइट्स. दीज आर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स. आर दे नेसेसरी? येस, बिकॉज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स हेल्प यू इन क्रिएशन ऑफ दी नॉलेज इकॉनॉमी म्हटलं जातं. एखाद्या देशात जर प्रोग्रेस व्हायची असेल तर दॅट पर्टिक्युलर नेशन इज गोइंग टू प्रोग्रेस बेस्ड ऑन हाऊ मच इन्व्हेन्शन्स ऑर इनोव्हेशन दॅट पर्टिक्युलर नेशन इज गोइंग टू डू, आणि त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी यू हॅव दी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स. हे प्रॉपरली सेपरेट आपल्याला डिस्कस करायचे. व्हॉट दी ब्रॉड आयडिया? जस्ट क्विकली ग्लान्स थ्रू इट. काय काय दिले सिलेबसचे पॉइंट्स? Again, this is from the mains. Yes, science and technology developments and their applications and effects in everyday life. Next, achievements of Indians in science and technology, indigenization of technology and developing new technology, and last one is awareness in the field of IT, space, science. असे सगळे बरेच सारे ब्रॉडर टॉपिक्स आहेत. रोबोटिक्स, आता ह्याच्यात एक जो पॉइंट मेन्शन केलेला नाहीये, बट विच इज करंटली व्हेरी मच इन न्यूज. ऐकलंय? सो तुम्ही असं म्हणू नका की अरे AI आमच्या सिलेबस मध्ये लिहिलंय, देअरफॉर आय शुड नॉट स्टडी इट. Isn't it so? Because it is in current affairs, आणि तुम्हाला म्हटलं UPSC सांगितले प्रिलिम मध्ये सिलेबस मध्ये करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, यू शुड नो अबाउट इट. किती लोकांनी हा शब्द ऐकलाय? चॅट जीपीटी. चॅट जीपीटी किती लोकांनी हात वर बघू द्या. अरे आहे बऱ्यापैकी, जवळपास आता 10 लोकांनी ऐकलं. एनीवन केअर्स टू नो दी फुल फॉर्म ऑफ चॅट जीपीटी? वापरलाय का कधी? कुणी वापरून बघितले? आता सध्या कॉलेजच्या स्टुडंट्स मध्ये खूप फेमस आहे. का? असाइनमेंट करायला सोपं आहे. क्वेश्चन टाकायचं, उत्तर लिहून देतं, है ना? तुम्ही असं नका करू, तुमची स्वतःची इनोव्हेशन त्याच्यात आणायचं. बट एनीवन, चॅट जीपीटी काय आहे? फुल फॉर्म. इज इट युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स? येस, इट हॅज रिव्होल्युशनाइज द वे ह्युमन्स आर गोइंग टू इंटरॅक्ट ऑर वर्क. सो त्याचा इम्पॅक्ट पण विचारला जाऊ शकेल का? डेफिनेटली येस. मग AI चा इम्पॅक्ट फक्त त्यांनी नुसतं AI काय आहे ही टेक्नॉलॉजी पण विचारतील. त्याच्यात बरेच सारे टर्म्स आहेत, कॉल्ड एज डीप लर्निंग, मशीन लर्निंग, असे बरेच सारे टर्म्स आहेत, त्या पण पुढे डिस्कस करणार. बट ह्याचे सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट पण विचारला जाईल. So the question might be integrated with science and tech, plus it would be asking you about the socio-economic impact on the society. Do you understand this one? कारण आपल्याला इव्हन सोसायटीचा पण पोर्शन आहे का GS1 मध्ये? डेफिनेटली येस. इट कुड बी ऑल्सो आस्क्ड इन द इकॉनॉमिक्स मध्ये पण विचारलं जाऊ शकतं की इम्पॅक्ट ऑफ AI ऑन एम्प्लॉयमेंट. डेफिनेटली विचारते, कारण जॉब जनरेशन हा महत्वाचा पॉईंट आहे. सो लिंक इट विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक्स, की कुठं फक्त सायन्स आहे म्हणून फक्त सायन्स मध्ये स्टडी करायचं आहे का नाही, तर त्या अभ्यासाला बाकीच्या सब्जेक्टचे लिंक करायचं आहे. परफेक्ट. ओके, डन. एनी डाऊट इन दिस? काही कळालं नाही असं वगैरे? रोबोट्स, आय होप सो एव्हरीवन नोज दिस वन. रोबोट्स काय असतात? ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड आता करंट अफेअर्स मध्ये चालू आहे समथिंग कॉल्ड एज इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे डिस्कस करू आपण. की हा, हे तर माहिती आहे सगळ्यांना. क्रिप्टो करन्सी असं ऐकलंय ना? बिटकॉइन माहिती आहे? अगेन आहे का सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट? कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे का? वी नीड टू स्टडी इट.
कारण ती खूप रिव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी, त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत आणि ऑलरेडी युपीएससी त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. प्रश्न विचारून झालेत याचा अर्थ असा नाही की युपीएससी परत प्रश्न विचारणार नाही. दे कॅन आस्क दी क्वेश्चन अगेन. कशा पद्धतीने विचारतात ते पण बघू. क्वेश्चन बिकम्स ऑप्शन, ऑप्शन बिकम्स क्वेश्चन. प्रिलिमचा प्रश्न मेन्समध्ये येतो, मेन्सचं प्रिलिम मध्ये येतं. देअरफॉर हॅव्हिंग अ गुड ग्रिप ओव्हर दी पीवायक्यूज इज नेसेसरी. म्हणून तुम्ही त्या 4 गोष्टी लिहून घेतल्यात. कुठल्या कुठल्या? सिलेबस, पीवायक्यू, कॉन्स्टिट्यूशन अँड दी ॲटलास. गॉट दी आयडिया? तर या गोष्टी ते कधी वाच. आता याच्या 4 गोष्टी दिल्या आहेत ना, तर ह्या ओव्हर द कोर्स ऑफ टाइम तुम्ही असं एकदा नका वाचू की मी महिन्यातून एकदा बघेन. नो, डोंट डू दिस वन. रोजचा अभ्यास करताना पण इव्हन तुम्ही विचार करा. आता समजा क्लासरूम मध्ये मगाशी सरांनी थोडा ब्रेक दिल्यानंतर तुम्ही तुमचं चहा वगैरे पिऊन आल्यानंतर 2-5 मिनिटं वेळ मिळतो ना आपल्याला. त्या 5 मिनिटात टाइमपास करण्याऐवजी उगीच कुठे मोबाईलला इंस्टाग्राम काहीतरी रील्स बघत बसायचे. तसं करण्याऐवजी काय करायचं? जस्ट पटकन पीवायक्यूज काढायचे, एक बुकलेट काढायचं, ते बघायचं, कॉन्स्टिट्यूशनचे 1-2 आर्टिकल्स बघून घ्यायचे. दॅट विल हेल्प यू अ लॉट. आणि अशी दिवसातले 5-5 मिनिटं किती वेळ वाया घालवतात तुम्हाला स्वतःला माहिती आहे. जर काउंट केला ना आकडा असे 5-5 मिनिटाचा, तो आकडा काही तासात जातो. काही लोक तर 5 मिनिटातच बसतात की अभ्यास करायचा असतो 1 तास वगैरे, तर त्यातली 5 मिनिटं झाली की अभ्यास की कंटाळाच येतो. डोंट डू दिस वन. त्याला पण इम्प्रूव्ह करायचे टेक्निक्स आपण डिस्कस करू. बिकॉज इथं या प्रिपरेशनसाठी युपीएससी डिमांड्स अ कम्प्लिटली न्यू यू. काय म्हणतो लक्षात आलं? की तुमच्या जुन्या ज्या हॅबिट्स आहेत त्या आता इथं चालणार नाहीत. बिकॉज दी एक्झाम इज कम्प्लिटली डिफरंट. याचा अप्रोच वेगळा आहे. दिस एक्झाम इज आस्किंग यू टू थिंक ऑन युअर ओन लाईन्स. सो शुड यू नॉट चेंज युअर बिहेवियर? आन्सर इज यस. हाऊ टू चेंज दॅट ते पण आपण पुढे डिस्कस करू. Now, why to study science and technology? म्हणजे UPSC पॅटर्नला तर आहे म्हणून परफेक्टली ओके, बट इट इज ऑल्सो देअर इन दी फंडामेंटल ड्युटीज. कॉन्स्टिट्यूशन तुमचं अजून झालेलं, बट स्टील गो फॉर दिस वन. कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक आर्टिकल 51 म्हणून आहे. 51A त्यात फंडामेंटल ड्युटीज आहेत. त्यातलं एक दिलेलं आहे सब क्लॉज H. रीड दिस. इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू हॅव व्हॉट? टू डेव्हलप दी सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ एन्क्वायरी अँड रिफॉर्म. नुसतं एन्क्वायरी नाही, इट इज ऑल्सो टॉकिंग अबाउट रिफॉर्म. म्हणजे व्हॉट यू मीन बाय सायंटिफिक टेम्पर? इथं डेफिनेशन दिलं आहे, पण सायंटिफिक टेम्पर मीन्स व्हॉट? हॅव्हिंग दी, मगाशी एक शब्द म्हटला होता मी सुरुवातीला, क्युरियस माइंड. हॅव्हिंग दी ओपन माइंड, की समोर काय चाललंय ते मला समजून घ्यायची इच्छा आहे, जिज्ञासा म्हणतात मराठीमध्ये, ती पाहिजे. प्लस यू शुड ऑल्सो हॅव अ ह्युमॅनिस्टिक अप्रोच. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी फक्त तुम्ही वापरताय आणि त्याचं वाईट मार्गासाठी वापर करताय असं नको. त्याला ह्युमन डायमेन्शन पाहिजे. डू अंडरस्टँड दिस वन? प्लस काय घडतंय त्याचं स्पिरिट ऑफ इन्क्वायरी, कशा पद्धतीने घडतंय त्याला क्वेश्चन विचारलं पाहिजे, प्रश्न विचारून माहिती काढून घेण्याचा अप्रोच पाहिजे. प्लस वन्स यू गेट द इन्फॉर्मेशन यू शुड बी एबल टू चेंज युअर सेल्फ. नुसते इन्फॉर्मेशन मिळते म्हणून मी तेवढं शक्य उपयोगाचं नाही. यू शुड बी एबल टू रिफॉर्म युअर सेल्फ अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डू अंडरस्टँड दिस वन? दीज आर की वर्ड्स विच आर यूज इन मेन्स आन्सर रायटिंग. समजा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एखादा प्रश्न पडला, इव्हन फॉर दॅट मॅटर इन द एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आहे ना आपल्याला GS4, त्यामध्ये असे केस स्टडीज जातात, तर तिथं तुम्हाला आन्सर लिहिताना हे कीवर्ड्स लिहावे लागतात. मेन्समध्ये कीवर्ड्सचं वेटेज खूप महत्वाचं आहे. इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता, बॉडीमध्ये लिहू शकता, कन्क्लुजन पार्ट्स मध्ये पुढे आपण डिस्कस करू. बट यू गॉट दी आयडिया. आणि कुठून लिहायचं आहे हे काही खूप वेगळं काही शोधायचं नाही. दिस इज ऑलरेडी देअर इन द कॉन्स्टिट्यूशन. इट इज दी फंडामेंटल ड्युटी ऑफ द पीपल. डू अंडरस्टँड दिस? गॉट दी आयडिया? ब्रॉड डायमेन्शन कुठल्या पुढे आपण डिस्कस करू. आपण मगाशी जस्ट डिस्कस केला होता. नॅशनल सायन्स डे इज 28th of February and National Technology Day is 11th of May. ठीक आहे. नाउ इफ इट इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर, तर हे असे काही डेज असतात ना, ते महत्वाचे आहेत आपल्या सिलेबससाठी पण महत्वाचे आहेत. प्लस मेन्स आन्सर रायटिंग और फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द एसे इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इयर्स नॅशनल सायन्स डे अगेन 28 फेब्रुवारी एव्हरी इयर सेलिब्रेट केलं जाताना त्या वर्षाची एक थीम सेट केली जाते की दिस इयर वी आर गोइंग टू सेलिब्रेट द नॅशनल सायन्स डे अलॉंग विथ दिस पर्टिक्युलर थीम ऑफ ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग. सध्या असा एक शब्द ऐकला तुम्ही, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग. सो इज इट एनकम्पासिंग ऑल ऑफ दी सोसायटी अक्रॉस दी वर्ल्ड? वसुधैव कुटुंबकम. सो इज इट नॉट गिविंग द मेसेज टू दी वर्ल्ड दैट इंडिया इज वर्किंग फॉर दी होल वर्ल्ड? इज इट शोइंग अवर ओपन ॲटिट्यूड टुवर्ड्स द सोसायटी? येस. इज इट शोइंग अवर इन्क्लुसिव्ह नेचर टुवर्ड्स दी वर्ल्ड? येस. हे शब्द सगळे तुम्हाला कुठे वापरायचे? मेन्स मध्ये, आन्सर रायटिंग मध्ये. स्पेशली ज्यावेळेला आपण म्हणतो ना एसे रायटिंग वगैरे नंतर सेशन्स होतील त्याचे, तर एसे रायटिंग मध्ये तुम्हाला असे काही कीवर्ड्स वगैरे वापरायचे. नाउ इज दिस समथिंग न्यू? काहीतरी वेगळं तुम्हाला, वेगळं काहीतरी एकदम जे मार्केटमध्ये नाही असं पुस्तक वाचल्यानंतर सापडेल का? नाही ना. हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला सगळं सापडतं तुम्हाला. फक्त प्रॉब्लेम काय होतो की आपण त्या गोष्टींना, बेसिक गोष्टींना सोडताना वेगळंच काहीतरी शोधायला लागतो. ते आपल्याला करायचं नाही. हॅव लिमिटेड रिसोर्सेस, रिवाइज देम मल्टिपल टाइम्स. ओके. नाउ विल जस्ट क्विकली गो फॉर दिस वन. दिसतंय का इथं काय काय थोडं? कुठले कुठले सब्जेक्ट डिस्कस केलं होतं त्याच्या काही इमेजेस बघतोय. इज दिस विजिबल? काय नाव याचं?
ब्राह्मोस कुठे येईल? ही डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे का? येस, डिफेन्स मध्ये आहे का? डेफिनेटली येस. बऱ्याच वेळा प्रश्न पडतात ब्राह्मोस काय आहे. नाव सी, आता या ब्राह्मोस वरती दोन प्रकारचे प्रश्न पडू शकतात. एक आहे डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रश्न पडू शकेल. सेकंड, दिस क्वेश्चन कुड बी आस्क्ड इन IR, इंटरनॅशनल रिलेशन्स. हाऊ? हा, okay, very good. This BrahMos missile is Philippines is demanding that India should sell this particular BrahMos missiles to Philippines for their defense. Okay, that could be one dimension of this one. BrahMos is developed using, or the BrahMos is developed by two different nations, India and Russia. मग डिफेन्स मध्ये कोलॅबोरेशन आहे का? डेफिनेटली येस. आता त्याचा करंट कंटेक्स्ट सांगतो. रिसेंटली दी इंडियन प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी ही विजिटेड USA, आणि तेव्हा बऱ्याच साऱ्या डिफेन्सच्या डील्स झाल्या. आणि नाउ दॅट व्हिजिट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या व्हिजिट मध्ये जे जे काय घडलं ते तुम्हाला IR साठी पण महत्वाचं आहे, प्लस त्याचा सायन्सचा पण पार्ट महत्वाचा आहे. सो यू शुड ऑल्सो स्टडी अबाउट दॅट. परफेक्टली ओके. नाउ इट इज अ टाइम फॉर 10 seconds ब्रेक. का? कारण आता मेंदू सॅच्युरेट व्हायला लागतो. काही लोकांच्या मेंदूला झिंझिन आलेत, काही लोकांना लक्षात येत नाही की मेंदू कुठे आहे माझा आता. बरोबर होऊ शकतं ना सर. आणि इथं आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. आणि दिस इज, ह्या टेक्निकला म्हटलं होतं की 25 minutes 5 minutes म्हटलं होतं. 25 minutes नॉनस्टॉप स्टडी करायचा, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. आणि तो 5 मिनिटं म्हणजे ऍक्च्युअली 5 मिनिटच पाहिजे. आपलं काय असतं, 25 मिनिटं ब्रेक आणि 2.5 तास, 25 मिनिटं अभ्यास आणि लक्षात येतं तुम्हाला ब्रेक भरपूर जास्त. सो डोंट डू दिस वन. कम बॅक अगेन टू द पॉईंट. ठीक आहे, थोडंसं पाणी वगैरे पिऊन घ्या, खोल श्वास घ्या, ताट बसा. काही लोकांना ताट बसा म्हटल्यानंतर पण कळत नाही काय करायचं असतं. अरे खरंच पाणी प्या. दीज आर परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट टेक्निक्स. कळतं का? पाणी पिणं, थोडंसं खोल श्वास घेणं, थोडंसं बसल्या पोझिशन मधून चेंज होणं. आणि हे करायचंय आता, कारण हे आतापर्यंत केलं नाही. आपल्याला आतापर्यंत काय सवय असते, नाही मी नॉनस्टॉप 8 तास बसलो, नाही बसू शकत. तुम्ही स्वतः खरंच अभ्यास करताना सांगा. रे पुस्तक काहीतरी कधीतरी वाचत असता, वाचता असं लक्षात येतं की मी 4 पानं वाचली पण पहिल्या पानावरचं पण काय आठवत नाही. म्हणून काय करता, अगेन यू गो बॅक. वाय इट इज हॅपनिंग? बिकॉज यू आर नॉट रिफ्रेशिंग युअर सेल्फ. तुम्ही कंटिन्युअसली पुश करताय की अरे आय वॉन्ट टू रीड दिस वन, पण तुमचं मन नाहीये तिथं. फक्त नजर फिरते पण मन दुसरीकडे कुठेतरी आहे. यू नीड टू ब्रिंग इट बॅक. आणि त्याच्यासाठी असे छोटे छोटे टेक्निक्स असतात. परफेक्टली ओके. नाऊ फिलिंग रिफ्रेश. नाऊ बॅक टू दिस वन. ठीक आहे, हे लिहा पटपट काय काय डिस्कस करतोय आपण. मगापासून असे लोक आपले हा सर चालू दे काय काय चाललंय आपलं, हा ना. डोंट डू इट, कारण हे बऱ्याच महत्वाचे पॉईंट्स तुम्हाला हे. सो दिस इज अ फ्री विलिंग सेशन. इथे मी तुम्हाला अजून कुठल्याही गोष्टी शिकवायला चालू केलेल्या नाहीत. आय एम जस्ट इंट्रोड्युसिंग यू टू दिस सब्जेक्ट. आय एम गिव्हिंग यू द मल्टिपल डायमेन्शन्स ऑफ इट. अभ्यास कसा करायचा आहे, कुठल्या पद्धतीने बघायचा आहे. ठीक आहे, डन. सो ब्राह्मोस फक्त लिहा. डिफेन्स टेक्नॉलॉजी ब्राह्मोस मिसाईल सिस्टम्स आहेत. भारताचे पण असतील आणि फॉरेन मध्ये पण काही महत्वाचे असतील ते आपण विचारतात. आता ब्राह्मोस वरून सांगतो. जो युपीएससी प्रश्न विचारला होता, फक्त एक नाव लिहून घ्या. PYQ आहे, S-400 मिसाईल सिस्टम. काय लिहायचंय? S-400 मिसाईल सिस्टम. हू डेव्हलप दॅट? एनीवन? रशियाचे, आणि इंडिया ते विकत घेणार आहे. आणि दी मोस्ट ऍडव्हान्स्ड आहे. परफेक्टली ओके. मेन्स मध्ये डायरेक्टली प्रश्न पडला होता S-400 वरती, सायन्स अँड टेक मध्ये. वाय द क्वेश्चन वॉज आस्क्ड? बिकॉज इट वॉज इन न्यूज. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक. आता याच्यामध्ये बेसिक सायन्सचं प्रिन्सिपल सांगू शकतो कोणी? मिसाईल्स असतील किंवा रॉकेट्स असतील. न्यूटन नाव ऐकले कधी? न्यूटनचे काहीतरी लॉज होते, काहीतरी. कुठले लॉज होते न्यूटनच्या? अच्छा, 3 लॉज ऑफ न्यूटन. आणि त्यातला कुठला आहे? फर्स्ट. हा, आता बिडिंग चालू आहे. फर्स्ट कोणतरी म्हणतं, मग सेकंड म्हणणार, मग थर्ड म्हणणार. कुठला लॉ आहे इथं? फर्स्ट लॉ, थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग त्याच्या बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल वरती प्रिलिम मध्ये प्रश्न येऊ शकतो, जनरल सायन्स वरती. सो सायन्स इज देअर अँड इट्स ऍप्लिकेशन इज मिसाईल. डू अंडरस्टँड दिस वन? आणि याच मिसाईलला जर तुम्ही थोडंसं मोठे साईज केली तर त्याला काय कुठे जाऊ शकेल? दिस कुड बी युज्ड ॲज रॉकेट्स. आणि हेच रॉकेट्स काय करतात? मग चंद्रावर जायचं आहे, मार्सवरती जायचं आहे, अजून कुठे पुढे जायचं असेल तर होऊ शकतं का? डेफिनेटली. मग तेच मिसाईल्स कन्व्हर्टेड इंटू रॉकेट्स. किंवा रॉकेट्स इज वेगळी टेक्नॉलॉजी, पण बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल सेमच आहे. मग तिथे येते इस्रो, तिथे येते नासा. ऐकले नाव नासा? काय आहे नासा? येस, हा, अमेरिकन स्पेस एजन्सी. इट इज एनीवन फुल फॉर्म? हा, होमवर्क देतो, सगळंच नको सांगायला. आज काहीतरी घेऊन घराकडे जाऊन अभ्यास पण करायला पाहिजे ना. सर्च फॉर द फुल फॉर्म ऑफ नासा. लहानपणापासून ऐकलं ना नासा नासा हे ते असं तसं, ऍस्ट्रॉनॉट वगैरे काहीतरी असतं. सो सध्या ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर मोदींची व्हिजिट झाली तेव्हा नासा बरोबर पण आपले काहीतरी अग्रीमेंट्स घडल्या होत्या. सांगू त्याचा पण करंट रेफरन्स? सी, आता मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी एखादा काहीतरी पॉईंट सांगितलं तर असं नको व्हायला की तुम्हाला टेन्शन यायला लागलंय. हा,
नाही, म्हणून होमवर्क दिला ना, रिसर्च करा तो. ठीक आहे. करंट कंटेक्स्ट लिहा, त्याचा कुठला मुद्दा आहे, आता न्यूज मध्ये चालू आहे आर्टेमिस अकॉर्ड्स. काय लिहायचंय आता, करंट अफेअर्स मध्ये चालू आहे आर्टेमिस अकॉर्ड्स. हे न्यूज मध्ये होते. इंडिया साइंड दिस and India became the member of the Artemis Accords. Accord is agreement. आणि बरेच सारे जवळपास 16 देशाचे मेंबर्स आहेत. इंडिया बिकेम दी रिसेंट मेंबर ऑफ दिस पर्टिक्युलर अकॉर्ड्स. दीज आर व्हेरी इंपॉर्टंट. ह्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न पडू शकतो, इतके इंपॉर्टंट आहेत. ठीक आहे. इज इट इन करंट अफेअर्स? येस, डेफिनेटली. सो त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो का? डेफिनेटली येस. गॉट इट. हे झालं मिसाईल सिस्टम असेल तसं आर्टेमिस अकॉर्ड्स तुम्ही हे स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित आहेत. आर्टेमिस अकॉर्ड्स आर रिलेटेड टू स्पेस टेक्नॉलॉजी. त्याच्यात संबंधित विथ रिस्पेक्ट टू स्पेस टेक्नॉलॉजी आहे का? आपल्या सिलेबस मध्ये होतं बघा. इश्यूज रिगार्डिंग IT स्पेस होतं ना. रीड द नेम. दिसतोय का? टेलिस्कोप असं ऐकलं ना मराठीमध्ये, दुर्बीन म्हटलं जातं. त्याच्यावरती पण प्रश्न विचारले. वाय? बिकॉज दिस इज द लार्जेस्ट एव्हर टेलिस्कोप विच वॉज लॉन्च्ड, नेम्ड ॲज जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. मागच्या वर्षी मेन्सला डायरेक्टली प्रश्न पडला होता. गॉट दी आयडिया? फक्त नाव लिहून घ्या, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. सो टेलिस्कोप टेक्नॉलॉजी असेल, नवीन एखादं काही इनोव्हेशन केलं असेल. मार्स, मंगळ ग्रहावरती काही जे मिशन झाले त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातात पण UPSC बऱ्याच वेळेला. ज्युपिटर, त्याच्याकडे गेलेले त्याचे मिशन्स बद्दल प्रश्न विचारतात, बऱ्याच वेळेला विचारले जातात असे. गॅलेक्सी जसं नाव ऐकले, आपलं महत्त्वाचा टॉपिक आहे ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स, जो सेपरेटली आपण डिस्कस करतो. त्याच्यावरती सुद्धा डायरेक्टली प्रश्न आहेत. आता 2023 मध्ये प्रश्न पडला होता विथ रिस्पेक्ट टू डिफरंट टाइप्स ऑफ स्टार्स. ग्रह तारे, त्यातले जे तारे असतात तर ते ताऱ्यांचे पण काही प्रकार आहेत जे करंट अफेअर्स मध्ये होते, म्हणून त्याच्यावरती पण प्रश्न विचारले. सो आय एम जस्ट गिव्हिंग यू दी ब्रॉड आयडिया. हे ऐकून कुणीही टेन्शन घ्यायची अपेक्षा नाही आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. ह्यातले सगळे शब्द नवीन वाटत असेल, परफेक्टली ओके. हे आपण गोष्टी हळूहळू पुढे बनवतो. सी व्हॉट वी आर प्रेझेंटली डुईंग. समजा एखादा चांगला मूव्ही बघायचा तर आयडियली दी गुड पीपल व्हॉट दे डू, की त्याचा ट्रेलर बघतील आणि ट्रेलर आवडला तर मग तुम्ही पुढे बघायला जाताय. आता मी तुम्हाला काय देतो, आय एम जस्ट गिव्हिंग यू दॅट पर्टिक्युलर ट्रेलर, की आपल्याला पुढे जाऊन काय बघायचं. ट्रेलर मध्ये तुम्हाला स्टोरी लाईन कळते का? ऍब्सोल्युटली नॉट. इट जस्ट गिव्स यू दी इनसाइट इंटू इट. आता सध्या आपण काय करतोय, वी आर जस्ट लुकिंग इनटू इट, की एक्झॅक्टली काय काय डायमेन्शन्स आपण कव्हर करतोय. परफेक्टली ओके. असं चालेल ना? का अजून थोडंसं कमी करू, की सर तुम्ही जास्त सांगायला लागले, आम्हाला टेन्शन यायला लागले. त्यात आता संध्या 6:15 7:30 झालेत, आम्हाला हळूहळू भूक लागायला लागली, असं काही आहे का? होऊ शकतं ना रे. ठीक आहे. सो द पॉइंट इज दिस, जस्ट आय एम गिव्हिंग यू दी ब्रॉड आयडियाज अबाउट दी टॉपिक. परफेक्टली ओके. One of UPSC's favorite topics is biotech. Just write down this one. It is talking about DNA असेल, RNA असेल. ऐकलेत नाव असे कधी? DNA काय असतं? डिऑक्सी फुसफुस डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. त्यानंतर RNA पण असं कधीतरी ऐकलं असेल. अशा बऱ्याच वेळेला जे आपण पुढे जाऊन डिस्कस करणार. फॉर एक्झाम्पल जेनेटिक इंजिनिअरिंग ऐकले शब्द. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये बेसिक शिकायच्यात. खूप जास्त आपल्याला हायफाय सायन्स लेवलला जायचं नाही, आपल्याला फक्त बेसिक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग बघायचं, ज्याचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती इम्पॅक्ट होईल. परफेक्टली ओके. डन. सो बायोटेक्नॉलॉजी त्यात काय काय विचारू शकतील? DNA विचारतील, RNA काहीतरी असं विचारतील त्याच्याबद्दल. नंतर हा एक शब्द लिहून घ्या, जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जेनेटिक्स म्हटलं जातं किंवा जेनेटिक एडिटिंग म्हटलं जातं. असे बरेच सारे शब्द आहेत, पुढे आपण नंतर बघणार आहोत. दीज आर मच मोर इझियर टू अंडरस्टँड. ठीक आहे. फक्त कीवर्ड्स लिहून घ्या. जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, RNA, DNA. परफेक्ट. नाव ह्याचे ऍप्लिकेशन्स कुठे आहेत? वाय वी आर स्टडिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी? फॉर हॅव्हिंग दी ऍप्लिकेशन्स ऑर हॅव्हिंग दी गुड इम्पॅक्ट ऑन दी सोसायटी. मग कुठले कुठले मुद्दे असतील? फॉर एक्झाम्पल टू टॅकल मालन्यूट्रिशन. आहे का मालन्यूट्रिशन जो बायोलॉजीमध्ये पार्ट येतो? विटामिन A डेफिशियन्सी, B डेफिशियन्सी, बरेच सारे विटामिन्स वगैरे आहेत. आर दे नेसेसरी फॉर ह्युमन ग्रोथ? येस. इफ देर इज सम डेफिशियन्सी ऑफ अ पर्टिक्युलर विटामिन, इट कॅन लीड टू डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस. आणि त्यातलं वन ऑफ दी से फॉर एक्झाम्पल विटामिन D डेफिशियन्सी. काय होतं विटामिन D डेफिशियन्सी? मग आणि शाळेत पण वाचलाय ना रे. फक्त त्याला आता ऍप्लिकेशन अप्रोचनं बघायचं, की विटामिन D डेफिशियन्सी झाली तर त्याला सोल्युशन काय आहे? गव्हर्नमेंट त्यासाठी काही स्कीम लॉन्च केली आहे का? फॉर एक्झाम्पल यू माइट हर्ड अबाउट दिस पर्टिक्युलर वन ऑफ द डेफिशियन्सी सिंड्रोम कॉल्ड एज अॅनिमिया. काय असतो अॅनिमिया म्हणजे? हा, अच्छा, रक्ताची कमतरता किंवा हिमोग्लोबिनचे लेवल कमी असते म्हटलं जातं. नाव गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती पण प्रोग्राम आहे. नाव इट इज सी. आता हा मुद्दा काय करतो, एक तर तुम्हाला अॅनिमिया काय तो माहिती पाहिजे, त्याचं फंक्शनिंग कसं होतं ते माहिती पाहिजे, कुठल्या डेफिशियन्सी आहेत ते माहिती पाहिजे, सोल्युशन्स माहिती पाहिजे, आणि ते सोल्युशन्स इम्प्लिमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट कुठले प्रोग्राम्स किंवा स्कीम्स इम्प्लिमेंट करतं. सो नाव दिस पर्टिक्युलर टॉपिक वुड इंटिग्रेट दी सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस दी इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. प्रिलिम्सचा आपला जो सिलेबस आहे ना, त्यातला जो इकॉनॉमीचा पोर्शन आहे तो फक्त प्युअर इकॉनॉमिक्स
नाही. The lines go like this: economic and social development, comma, in poverty, inclusion, demographics and sustainable development. तर इकॉनॉमिक्सची पहिली लाईन सांगते इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. सो डोंट जस्ट रिमेंबर, डोंट जस्ट फोकस ऑन द इकॉनॉमिक्स पार्ट, फोकस as well on the social development. So is this going to help in the social development? Answer is yes. Are there any constitutional provisions regarding malnutrition or regarding nutrition in the constitution? Yes, there are. मग त्या कुठल्या त्या माहिती करण्यासाठी म्हणून मग तुम्हाला त्या 4 गोष्टी तुमच्याकडे कायम पाहिजे. लक्षात येते का? फक्त तुमच्या पासिंग रेफरन्ससाठी सांगतो. न्यूट्रिशन मॅनेज करायचं असेल, पब्लिक हेल्थ जर मेंटेन करायचं असेल, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायचं असेल, दी कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल नंबर 47 टॉक्स अबाउट इट. फक्त नाव लिहा कुठलं आहे, आर्टिकल 47. आय एम नॉट एक्सपेक्टिंग यू टू रिमेंबर दिस वन इमिजिएटली. फक्त तुमच्या कानावरून जाते की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेपरेट प्रोव्हिजन आहे. 3 गोष्टी सांगतात. इट इज द ड्युटी ऑफ द स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड इम्प्रूव्ह दी पब्लिक हेल्थ. हे असं ऍक्च्युअली कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. असं ऐकले कधी डीपीएसपीज वगैरे कधी काय वाचलं वगैरे असेल तर हे दिस इज कमिंग अंडर दी डीपीएसपीज आर्टिकल 47. Perfectly okay. So if the question is asked you, question is asked about this one, की deficiencies कुठल्या आहेत, you should refer your answer, you should refer to article 47 in the introduction itself. मेन्स मध्ये ज्यावेळेला आन्सर लिहिता त्यावेळेला इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला समजा लिहिला, the constitution makers were aware enough that India is facing multiple serious deficiencies. Therefore, they included Article 47 in the DPSP itself. This would be one of the good introductions to your answers. पण मग नंतर त्याला रिव्हिजन करायला लागते, असं रॅन्डमली लगेच लक्षात राहणार नाही. परफेक्ट ओके डन. मग आर्टिकल 47 इम्प्लिमेंट करण्यासाठी टू टॅकल द इश्यू ऑफ माल न्यूट्रिशन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, इट हॅज लॉन्च्ड अ मिशन कॉल्ड एज पोषण अभियान. जस्ट राईट ऑन दिस फुल नेम पोषण अभियान. त्याचा ऍक्च्युअली फुल फॉर्म मोठा आहे. Read this one. Prime Minister's overarching scheme for holistic nourishment. Nourishment म्हणजे त्याला नेसेसरी जे काही न्यूट्रिएंट्स लागतात तर त्याला प्रोव्हाइड करणं. परफेक्टली ओके. फक्त आता सध्या नाव लिहून घ्या पोषण अभियान. अँड अंडर दिस यातली एक स्कीम तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कधी शाळेत असताना दुपारच्या वेळेला जेवण वगैरे मिळायचं का तुम्हाला? मिड डे मील स्कीम दॅट कम्स अंडर पोषण अभियान. आता ते शाळेत झालं, लहान मुलांना खायला मिळतं. 0 ते 6 अंगणवाडी, तिथली बिस्किट 100% खाल्लाय, माहितीये का? तर ते कुठे येतं? दॅट कम्स अंडर अगेन दी पोषण अभियान. त्या स्कीमचं नाव आहे ICDS, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. सो आर यू फॉलोइंग द लिंक? काय व्हायला लागले की एका बाजूला सायन्स आहे आणि एका बाजूला ते ऍड्रेस करण्याचे, त्याचे इश्यूज ऍड्रेस करण्याची गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, आणि प्लस देर इज अ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन. So if you are able to link them all together, it becomes a comprehensive answer, and that is what precisely mains demands. की तुम्ही फक्त वन साइडेड आन्सर लिहायचे नाहीत. म्हणजे फक्त तुम्हाला न्यूट्रिशनचं माहिती आहे म्हणून फक्त न्यूट्रिशन बद्दल लिहिला तर तुम्हाला दॅट वुड बी बेस्ट आन्सर फॉर न्यूट्रिशन, बट दॅट इज नॉट द गुड आन्सर फॉर द मेन्स क्वेश्चन. कारण क्वेश्चन इज टॉकिंग अबाउट मल्टिपल डायमेन्शन्स. हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल जर तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल युट्यूबला, की कव्हर मल्टिपल डायमेन्शन्स. दीज आर मल्टिपल डायमेन्शन्स. तुम्ही फक्त सायन्स कव्हर केलाय का आता? नाही. तुम्ही सोसायटी कव्हर केला, प्लस कॉन्स्टिट्यूशन कव्हर करताय, प्लस गव्हर्नमेंटचे स्कीम्स कव्हर करताय. 4 डायमेन्शन इथं झाले ना रे. परफेक्टली ओके. आणि त्यातले मग काही इश्यूज असतील ते अजून तुम्ही एक्सप्लेन करू शकता, बट दिस इज हाऊ यू शुड लिंक इट टू युअर अदर सब्जेक्ट्स. परफेक्टली ओके. अजून कुठल्या टॉपिकचा आपल्याला याच्यात अभ्यास करायचा आहे? न्यूक्लिअर रिएक्टर्स किंवा न्यूक्लिअर एनर्जी बद्दल फक्त पॉईंट लिहा. न्यूक्लिअर एनर्जी डॅश 2 पॉइंट्स आहेत. न्यूक्लिअर रिएक्टर्स ऍज वेल एज न्यूक्लिअर वेपन्स. न्यूक्लिअर रिएक्टर्स अँड न्यूक्लिअर वेपन्स. ब्रॉड टॉपिक कुठला आहे? न्यूक्लिअर एनर्जी, under which you are going to discuss 2 things: nuclear reactors, nuclear power plants. ठीक आहे. आणि सेकंड आहे न्यूक्लिअर वेपन्स. आता न्यूक्लिअर वेपन्स मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. एनीवन? हिरोशिमा नागासाकी असं नाव ऐकलंय? काय होतं ते? ॲटॉमिक बॉम्ब होते तिथं. पूर्ण सांगा ना उत्तर. हिरोशिमा नागासाकी ॲटॉमिक बॉम्ब असं नाही सांगायचं. दीज वर द सिटीज विच वर फर्स्ट बॉम्ब बाय दी न्यूक्लिअर वेपन्स. युएसए ने बॉम्बिंग केलं होतं, बरोबर आहे. ते जे बॉम्ब तयार करणारे जे प्रोजेक्ट होते त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टरच्या आयुष्यावरती आता जुलैमध्ये पिक्चर येणार आहे. Yes, somebody said Oppenheimer. Now, is this person important? Yes, because that was the important figure which changed the face of Earth. पूर्ण सगळे रिलेशनशिप चेंज झाले ना रे. आणि जर त्याच्या आयुष्यावरती असं एक प्रश्न येत असेल तर त्याच्यावरती प्रश्न डेफिनेटली मूवी येत असेल तर प्रश्न येऊ शकतो का? येस, कारण युपीएससीने असं ऑलरेडी केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, you might have heard about this particular person, Srinivas Ramanujan नाव ऐकले?
ही वॉज अ फेमस मॅथमॅटिशियन. तर त्यांच्या आयुष्यावरती प्रश्न आला, युपीएससीने डायरेक्ट प्रश्न विचारला प्रिलिम मध्ये की दिस पर्टिक्युलर मूवी वॉज ऑन हुज लाईफ. तसं आता समजा दिस पर्टिक्युलर मूवी आता आलाय तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन विचारतील की त्यांनी खालीपैकी कुठल्या गोष्टी केल्या. वाय नॉट? इज इट हॅपनिंग इन करंट इव्हेंट्स? येस, यू शुड नो अबाउट दिस वन. परफेक्टली ओके. फक्त हा लिहा करंट कंटेक्स्ट. कुठला करंट कंटेक्स्ट आहे याचा? रिलीज ऑफ मूवी कुठली? ओपनहायमर. स्पेलिंग आहे OPPEN HEIMER OPPEN HEIMER ओपनहायमर मूवी. क्लिअर? लक्षात आले पॉईंट्स काय काय? हाऊ वी आर लिंकिंग इट टू दी अदर सब्जेक्ट, त्याचा करंट अफेअर्स मध्ये रेफरन्स कसा आहे, कसा अभ्यास करायचा आहे. सो डेफिनेटली जर करंट अफेअर्स मध्ये इफ एनिथिंग इज कमिंग इन करंट अफेअर्स, इट इज युअर ड्युटी टू फाइंड आउट द डिटेल्स अबाउट दॅट. आणि त्याचे सिलेबसचे पॉईंट्स कुठले कुठले आहेत, गव्हर्नमेंट त्याच्यावर काही काम करतं का? आज दिस म्हटलं 5 बेसिक सिंपल क्वेश्चन्स. व्हॉट इट इज, वेअर इट इज, हु इज क्रिएटिंग दॅट, व्हॉट इट इज अबाउट, फॉर हुम इट इज गेटिंग यूज. हे WH क्वेश्चन सगळं जेवढं WH आहे तेवढं सगळं विचारायचं. दॅट विल गिव्ह द ब्रीफ बॅकग्राऊंड अबाउट दॅट. आणि बेसिक तेवढंच गरजेचं आहे ना आपल्याला. डोंट गो टू मच इन टू डिटेल्स ऑफ दॅट. जेवढं आपल्याला रिलेव्हंट आहे तेवढंच करा. त्यात आपल्याला PhD करायची नाही. हे मी परत सांगतो की एखादा सब्जेक्ट आवडतो म्हणून तेच तेच तुम्ही करत बसू नका, कारण बाकीच्या सब्जेक्टचं पण वेटेज आहे. परफेक्ट ओके ना? हेच ते आपण डिस्कस केलं. दिस इज द फोटो ऑफ द फर्स्ट न्यूक्लिअर बॉम्ब टेस्ट दॅट चेंज दी इकॉनॉमी. पुन्हा आता हा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये पण मुद्दा येतो. कुठला? की द कंट्री विच हॅज न्यूक्लिअर वेपन्स. समजा तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असेल, डू यू थिंक अदर कंट्री वुड अटॅक यू? आन्सर इज क्लिअर नो. आणि हा IR चा पर्स्पेक्टिव्ह येतो इंटरनॅशनल रिलेशन्सचा. समथिंग कॉल्ड एज सिक्युरिटी डायमेन्शन. For example, it is said that if Ukraine had nuclear weapons, Russia would not have attacked it. लक्षात येते का? Because India has nuclear weapons, nobody is thinking of attacking India. लक्षात येते का? Because there is fear of retaliation. आणि भारताची न्यूक्लिअर डॉक्ट्रिन पण आहे. हा फक्त एक पॉईंट लिहा, कॉल्ड एज इंडियाज न्यूक्लिअर वेपन्स डॉक्ट्रिन किंवा पॉलिसी. इंडियाज न्यूक्लिअर वेपन्स डॉक्ट्रिन ऑर पॉलिसी, जे आपल्याला सेपरेट स्टडी करायचे आहे. आणि हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पण पार्ट येतो, प्लस इंटरनॅशनल रिलेशनचा पण पार्ट येतो. आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आपल्या मेन्स मध्ये आहे का? GS2 चा जो सिलेबस आहे आपला, त्यातले शेवटचे जे लाईन्स आहेत, दीज आर टॉकिंग अबाउट दी इंटरनॅशनल रिलेशन्स पर्स्पेक्टिव्ह. डायरेक्टली येतो तिथं. सो यू शुड बी एबल टू मेन्शन दॅट. ठीक आहे, बरेच सारे शब्द आहेत तसे, बघू आपण. एनीवन? येस, ब्लॅक होल आहे का न्यूज मध्ये? बऱ्याच वेळा न्यूज मध्ये असतं आणि UPSC ला खूप आवडणारा टॉपिक आहे. त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात त्यांनी. ब्लॅक होल्स काय आहेत, कसे आहेत, कुणी शोधले, त्याच्यावरची त्याचे इम्पॅक्ट काय आहेत का, ग्रॅव्हिटेशनल वेव्स वगैरे असे बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. सो जस्ट मेन्शन दिस वन. ब्रॉडर टॉपिकचं नाव आहे स्पेस टेक्नॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स. आणि त्यातला एक स्पेसिफिक टॉपिक आपण बघतोय कुठला? ब्लॅक होल्स. त्याचे इम्पॅक्ट काय आहेत, ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत, आणि याच्यावरती UPSC ने प्रश्न विचारलेले आहेत. जस्ट राईट ऑन दिस टॉपिक नेम ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स डॅश. त्यातला एक स्पेसिफिक कुठला टॉपिक? ब्लॅक होल्स. एम आय गोइंग टू फास्ट? ठीक आहे, लक्षात येतं ना? एम आय क्लिअरली ऑडिबल? की मी खूप फास्ट बोलतोय वगैरे असं काही आहे का? उच्चार अस्पष्ट होत आहेत सर, कळत नाहीये? ठीक आहे, परफेक्ट. ओके, ब्लॅक होल्स फक्त पुढे एक डॅश करून लिहा. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट टर्म कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल वेव्स. काय आहेत नंतर बघू. आईन्स्टाईनचं नाव ऐकलंय? कोण होते ते? अच्छा, सायंटिस्ट होते. व्हेरी गुड, कारण बेसिक आहे ना फंडामेंटल. So you should know about this one. तर ते आईन्स्टाईन प्रेडिक्टेड दॅट देअर कुड बी ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आणि त्यांनी प्रेडिक्ट कधी केलं होतं? 1916 मध्ये. डिटेक्ट कधी झाल्या? 2016 मध्ये. आणि जशा डिटेक्ट झाल्या, UPSC ने त्याच्यानंतर पुढचे 3 वर्ष नॉनस्टॉप प्रश्न विचारले त्याच्यावरती. दॅट इम्पॉर्टंट वॉज द डिस्कवरी. आणि आता कालच्या करंट अफेअर्स मध्ये, कालच्या द हिंदूच्या आर्टिकल मध्ये, म्हणजे करंट अफेअर्स मध्ये परत ग्रॅव्हिटेशनल वेव्स वरती कन्सेप्ट आले. विल डिस्कस अबाउट दॅट पुढे. ठीक, हे असं सांगून मी टेन्शन देत नाही ना. ठीक आहे, जस्ट हॅव एन ओपन माइंड. काही कळत नसेल, आय एम नॉट एक्सपेक्टिंग यू टू नो एनिथिंग अबाउट दिस वन. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी पुढे आपण डिस्कस करणार. फक्त माझा हेतू काय? वी आर जस्ट लुकिंग ॲट द ट्रेलर. पिक्चर अभी बाकी है, ये बाद में देखेंगे उसको. नेक्स्ट विच इज अगेन व्हेरी इंपॉर्टंट, यू माइट हॅव हर्ड अबाउट दिस वन, कॉल्ड एज IT अँड कॉम्प्युटर्स मध्ये येतं. जस्ट राईट ऑन दिस पुढे नेम कॉल्ड एज मेटाव्हर्स. आणि आता रिसेंटली कुणीतरी काहीतरी ते VR चे गॉगल्स लॉन्च केले होते. खूप कॉस्ट होती, तुमचा हिरमोड झाला, पैसे जास्त आहेत, माझ्याकडे नाही आहेत, हा ना.
ऍपल कंपनीने काहीतरी लॉन्च केलं होतं व्हर्च्युअल रियालिटी सेट हेडसेट्स वगैरे, त्यात मेटावर्स वगैरे आहे. जस्ट फक्त राईट डाऊन पुढलं टर्म्स कॉल्ड एज मेटावर्स, कॉमा व्ही आर, व्ही कॅपिटल व्ही आर, व्हर्च्युअल रियालिटी, कॉमा AR, AR स्टँड्स फॉर ऑगमेंटेड रियालिटी. नंतर बघू आपण काय आहे ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटी अशा बऱ्याच साऱ्या टेक्नॉलॉजी आहेत, पुढे आपण डिस्कस करू, विच इज रिव्होल्युशनायझिंग द वे ह्युमन्स आर इंटरॅक्टिंग विथ दी टेक्नॉलॉजी. परफेक्ट. ओके. नेक्स्ट फक्त एक पॉईंट लिहून घ्या, जस्ट मेन्शन इट, कॉल्ड एज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आहे का न्यूज मध्ये? डेफिनेटली येस, व्हेरी मच. पुढचे किती वर्ष न्यूज मध्ये राहील? हजारो वर्ष. सो बाय डेफिनेशन तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलचे बेसिक सगळे डिटेल्स प्रॉपरली माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यातलं आता करंट अफेअर्स मध्ये कुठलं चालू आहे? जस्ट राईट ऑन स्पॉट नेम कॉल्ड एज चॅट जीपीटी. ठीक आहे. जीपीटीचा फुल फॉर्म आहे, इट इज जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. सोडून द्या, लक्षात लिहू पण नका, फक्त कानावरून जाऊ दे तुमच्या, बिकॉज इट इज अ लर्निंग अल्गोरिदम. अजून जर टेक्निकल सांगायचं सांगू शकतो, बट आय एम अवॉइडिंग दॅट वन. इट इज अ लार्ज नको इट इज अ लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हटलं तर इट इज एबल टू लर्न बाय इट सेल्फ, दॅरफॉर इट इज व्हेरी काय म्हणतात खूप जास्त ऍडव्हान्स आहे. दिस इज दॅट. त्याचे ऍप्लिकेशन वगैरे पण बघू आपण नंतर. येस, वन ऑफ द मोस्ट फेमस आणि ज्याच्यावरती आतापर्यंत प्रश्न पडलेला नाही. सो दॅट बिकम्स अन एरिया फॉर UPSC टू आस्क द क्वेश्चन, दॅट इज दी ड्रोन टेक्नॉलॉजी ऍज वेल ऍज इट्स पॉलिसी. सी UPSCच्या सिलेबसची खासियत लक्षात ठेवा, कुठलाही बेसिक तुम्ही जर पॉईंट वाचत असाल त्याच्यावरती गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, गव्हर्नमेंटचा काही ऍक्ट आहे का, रेग्युलेशन्स आहेत का, काही पॉलिसी आणले, काही मिशन लॉन्च केले का, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीचं सर्च करायचं. फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च केलं असेल, गव्हर्नमेंटची काही एखादी पॉलिसी आहे का, यू हॅव टू फाइंड दॅट वन आउट. ड्रोन्स लॉन्च केलेत का? येस. आर वी डेव्हलपिंग ड्रोन्स? येस. आर वी ब्रिंगिंग देम इनटू इंडिया? येस. डू वी हॅव द पॉलिसी? येस. यू शुड नो अबाउट दॅट. परफेक्टली. ओके, डन. फक्त लिहा ड्रोन टेक्नॉलॉजी आणि त्याची पॉलिसी पण काय आहे, कारण याच्यावरती आतापर्यंत प्रश्न पडलेला नाही. ड्रोन्स वरती एकदाही प्रश्न नाही, नायदर इन प्रिलिम्स नॉर इन मेन्स. सो असे जे गॅप्स आहेत ना, जिथे युपीएससी आतापर्यंत प्रश्न विचारले, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. यू शुड नो व्हॉट हॅज बीन आस्क्ड अँड यू शुड ऑल्सो नो व्हॉट हॅज नॉट येट बीन आस्क्ड. परफेक्टली डन. And last one, which is again covering the broad dimensions of the cyber security. Directly प्रश्न पडतात, much more easier to understand. रिव्हिजन ची गरज आहे फक्त याला. आणि हा पॉइंट सायन्स अँड टेक मध्ये पण आपण डिस्कस करणार. अगेन वी आर ऑल्सो गोइंग टू डिस्कस दिस वन इन दी इंटरनल सिक्युरिटी नावाचा आपला GS3 मध्येच सेपरेट पॉइंट आहे, त्यात सेपरेटली टॉपिक मध्ये पण येतात. सो इट इज कव्हरिंग बोथ दिस पर्टिक्युलर डायमेन्शन, सायबर सिक्युरिटी. परफेक्टली. ओके. हा शब्द ऐकलाय कधी? हॅकिंग. बेसिक तर ह्याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न, विल ऑल्सो डिस्कस अबाउट दॅट. हॅकिंग काय असतं, गव्हर्नमेंटच्या काही इनिशिएटिव्ह आहेत का, सायबर स्वच्छता केंद्र, व्हायरस काय असतो, मालवेअर काय असतो, ऐकलेत नाव अशी कधी? व्हायरस बेसिक माहिती आहे आपल्याला, तर याचे डिफरन्सेस पण बघायचे, त्याचे इम्पॅक्ट काय होतं ते पण बघायचं. आणि गव्हर्नमेंटची त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काही पॉलिसीज आहेत का, प्लस इंटरनॅशनल लेवलला काही कोलॅबोरेशन आहे का सायबर सिक्युरिटीसाठी. बिकॉज अंडरस्टँड दिस, सायबर सिक्युरिटी किंवा इंटरनेट, इज इट जस्ट लिमिटेड टू इंडिया? नो, इट इज कव्हरिंग ऑल ऑफ द वर्ल्ड. सो शुड वी रेग्युलेट दॅट? येस. बट कॅन only India regulate it? No. You need to collaboration from the all across the countries. Perfectly okay. So ह्याच्या संबंधाच्या बाकी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू, बट दॅट विल कव्हर दी ब्रॉडर डायमेन्शन्स. परफेक्टली ओके. नाउ इथपर्यंत काही डाऊट? जस्ट क्विकली ग्लान्स थ्रू इट, काय काय लिहिले बघा आता आपण. सो यू विल ऑब्झर्व दिस वन. आपण नॉनस्टॉप घेत नाही आहोत, 10-15-20 मिनिटं झाली थोडासा ब्रेक घेतोय. दिस इज दॅट ब्रेक नाउ. ही कंटिन्युअस वाचलं, थोडं पॉज घ्या आता, मागचं जस्ट रिवाइज करा. दिस विल फोकस, दिस विल ब्रिंग युअर अटेन्शन बॅक टू युअर स्टडीज. फक्त वाचा, डोंट ट्राय टू रिमेंबर एनिथिंग, फक्त नजर फिरवा त्याच्यावर. अँड अंडरस्टँड, युअर ब्रेन इज अ व्हेरी पॉवरफुल थिंग. ओनली थिंग इज दॅट यू हॅव नॉट ट्रेन्ड इट टू बी यूज इन दॅट वे. डन. कुठलीही टर्म कळाली नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात नाही. दिस इज जस्ट अ ट्रेलर. ठीक आहे. नाउ सोर्सेस वगैरे कुठले आहेत किंवा करंट अफेअर्स मध्ये कुठे येतात ते पण आपण पुढे डिस्कस करू. इज दिस विजिबल? हा आज दुपारी मी काढला एक स्क्रीनशॉट आहे. कुठला? समजा तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाले ते चेक करायचे, करंट अफेअर्स मध्ये काय चालू झालं चेक करायचं. मोबाईल्स आहेत का सगळ्यांच्याकडे आता? जस्ट टेक देम आउट, विल डू दिस पर्टिक्युलर एक्सरसाइज. म्हणजे अभ्यास कसा करावा किंवा करंट अफेअर्स कसे शोधावेत किंवा स्पेसिफिक गोष्टी कशा शोधाव्यात हे आपण बघू. ठीक आहे. ओपन गुगल क्रोम किंवा गुगल
चालू शकेल. गुगलला लॉग इन करा आणि तेवढंच बघायचं. लगेच व्हॉट्सअप बघून येतो, स्टेटस बघतो, अपडेट झालं का नाही, नो. टाईप करा तिथं, से फॉर एक्झाम्पल इथंच एखादा टाईप करा. फॉर एक्झाम्पल कुठलं बघा, ही टर्म टाईप करा. काय आहे? ऑर्गन्स ऑन चिप. काय आहे? ऑर्गन्स ऑन चिप. टाईप करा तिथं, ऑर्गन्स ऑन चिप. स्पेस पुढे टाका द हिंदू. ऑर्गन्स ऑन चिप स्पेस द हिंदू. क्लिक केला, ठीक आहे. आता खाली न्यूज सेक्शन वरती क्लिक करा. ऑल इमेजेस आणि न्यूज असं असेल, आहे. न्यूज वरती क्लिक करा. त्याच्यानंतर खाली न्यूजच्या पुढे पुढे गेल्यानंतर ना एकदम राईट साईडला स्वाईप करत गेल्यानंतर तुम्हाला तिथे बाजूला दिसेल टूल्स. हे कधी वापरलंच नाही ना आपण, म्हणून माहिती, म्हणून सांगतोय. आला एकदम राईट साईडला पूर्ण टूल सापडलं, क्लिक करा त्याच्यावरती. त्यावर खाली दोन ऑप्शन आले असतील, एक आहे रिसेंट, हा ना. आता रिसेंट वरती क्लिक करा आणि ड्रॉपडाऊन मेनू बघा, तर काय दिलेलं आहे? हा, पास्ट, पास्ट 24 आवर्स, पास्ट वीक, पास्ट मंथ. ठीक आहे. पास्ट मंथ वरती किंवा पास्ट 6 मंथ मध्ये क्लिक करा त्याच्यावर, किंवा लास्ट 1 इयर, आणि आता सर्च करा. नाही येत आहे, नेट नाही म्हणून सापडत नाही का? एव्हरीवन डिड इट? आता तुम्हाला जे खाली जे सर्च मिळतील ना, ते लास्टच्या एका वर्षात द हिंदू मध्ये ऑर्गन्स ऑन चिप ह्या टॉपिक वरती जेवढे आर्टिकल्स झाले त्याची सगळ्यांची एकत्रित लिस्ट मिळाली आता फॉर 1 इयर. तुम्हाला लास्टच्या मंथ मध्ये बघायचं असेल, लास्टच्या 24 आवर्स मध्ये बघायचं, अगेन यू कॅन सर्च इन दॅट वे. किंवा तुम्ही कस्टम रेंज पण टाकू शकता तिथं. दिस विल सिम्प्लिफाय युअर स्टडी अ लॉट. एखाद्या टॉपिक मध्ये लास्टच्या एका वर्षात काही डेव्हलपमेंट घडलेत का, दॅट टू फ्रॉम दी स्पेसिफिक सोर्स, कारण तुम्ही द हिंदू सर्च केलाय. इफ यू रिप्लेस विथ इंडियन एक्सप्रेस, तशी तुम्हाला आर्टिकलची लिस्ट मिळेल. दिस विल हेल्प यू अ लॉट इन युअर करंट अफेअर्स प्रिपरेशन. सेम थिंग, फॉर एक्झाम्पल आर्ट्स अँड कल्चर द हिंदू, तसंच सर्च करायचं. लास्टचे 1 इयर आर्टिकल्स बघायचे. आर्ट्स अँड कल्चर जेवढं कुठे मेन्शन केले सगळे आर्टिकल्स एकत्रित मिळतात. अदरवाईज तुम्ही जर नुसतं गुगलला सिंपल सर्च केला तर गुगल रॅन्डमली तुम्हाला फीड करायला चालू करतात. वी डोंट वॉन्ट रॅन्डमनेस, वी वॉन्ट ऑर्डर. दिस विल हेल्प यू लॉट. परफेक्टली ओके, लक्षात आलं? अशा पद्धतीने आता सर्च करायला चालू करा. ठीक आहे, परफेक्टली ओके, डन. काही डाऊट? ओके, सेम थिंग तसंच तुम्हाला याच्याबद्दल मिळू शकतं कुठल्या टॉपिक बद्दल. नाऊ वन मोर पॉईंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज, आणि जो युपीएससी विचारते त्याच्यावरती प्रश्न येतात, इट इज दी नोबेल प्राइजेस फॉर दी लास्ट 2-3 इयर्स. लास्टच्या 2-3 वर्षामध्ये जे विचारले जातात, आपण एक फक्त पॉईंट मेन्शन करा. लास्ट 2-3 इयर्सचे जे मेजर नोबेल प्राइजेस असतात ते बघायला लागतील. ऐकले नाव नोबेल? कुणाच्या नावे दिलं जाते? एनी पर्टिक्युलर पर्सन? अल्फ्रेड नोबेल. त्यांनी काय, कशाचा शोध लावला होता? डायनामाइट. ऐकले ना, एक्सप्लोजिव्ह. तर त्याने डायनामाइटचा शोध लावला होता. देअरफॉर त्याच्यानंतर त्यांना वाटलं की माझ्या नावे काहीतरी एखादं अवॉर्ड दिला जावा, दॅट इज नोबेल प्राइज. आर दे इम्पॉर्टंट? येस, बिकॉज दीज डिस्कवरीज हॅव चेंज द वर्ल्ड. आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेत. फॉर एक्झाम्पल एलईडीच्या डिस्कवरीसाठी नोबेल प्राइज मिळालं. फॉर एक्झाम्पल आता जे करंट अफेअर्स मध्ये चालू आहे, लिथियम आयन बॅटरी आहे का न्यूज मध्ये? आता लिथियम आयन बॅटरी का न्यूज मध्ये आहे ती? ते इलेक्ट्रिक व्हेकल्स. 2-3 days ago, the person who invented lithium ion battery died. Now, is it an important event? Yes. प्रॉब्लेम फक्त आहे की तुमच्या नॉर्मल जे न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टी येत नाही. नाउ इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की द हिंदूमध्ये किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये असे आर्टिकल्स आले असतील, यू हॅव टू फाइंड इट आउट की त्या व्यक्तीने काय कॉन्ट्रीब्युशन केलं, त्याला नोबेल प्राइज मिळाले का? येस. सो शुड यू फाइंड आउट दॅट वन डिटेल्स? येस. मग लिथियम आयन जेव्हा बघता मग बॅटरी टेक्नॉलॉजी कुठली आहे, भारताने काही रिसर्च केलाय का, भारताची काही पॉलिसी आहे का, हे पण डेफिनेटली बघावं लागतं आपल्याला. सो इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट अबाउट दॅट वन. फक्त पॉईंट कुठला आहे की तेवढा थोडासा एफर्ट टाकावा लागतो आपल्याला. डन. ओके. सो नोबेल प्राइजेस बघायला लागतील. मोस्टली कुठले बघायला लागतील? फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फिजिक्स मधले बघायला लागेल. त्याच्यानंतर सेपरेटली केमिस्ट्रीमध्ये पण आहेत. अँड द लास्ट वन इज फ्रॉम दी मेडिसिन ऑर फिजिओलॉजी म्हटलं जातं. ठीक आहे. तर यांचे जे काही प्राइजेस असतील नोबेल प्राइज पुढे आपण बघू ते. तर हे लास्टच्या 2-3 वर्षातले फिजिक्स, केमिस्ट्री अँड मेडिसिन मधले नोबेल प्राइजेस लास्ट 2-3 इयर्सचे. आणि जर एखादा खूप जर महत्त्वाचा असेल तो मागच्या मग समजा 10-15 वर्षापूर्वी जरी दिला असेल तरी पण तो बघायला लागेल. आणि असे काही जे प्राइजेस आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. असं नाव ऐकले कधी? स्टेम सेल्स नसेल ऐकलं, सोडून द्या. पुढे बघू आपण. स्टेम सेलची डिस्कवरी महत्त्वाची, त्याला नोबेल प्राइज पण मिळाला होता. विल ऑल्सो डिस्कस दॅट. ठीक आहे. आता न्यूज मध्ये होतं ऍक्च्युअली स्टेम सेल्स बायोलॉजी मध्ये आहे. सेल्स नाव ऐकलं? सेल्स पेशी.
तर त्याचे काही जे महत्वाचे सेल्स असतात फ्रॉम विच दी अदर सेल्स कॅन डेव्हलप आर कॉल्ड एज स्टेम सेल्स. हे पण एक नाव लिहून घ्या. स्टेम सेल टेक्नॉलॉजी. स्टेम STEM. स्टेम सेल टेक्नॉलॉजी. डन. गॉट दी ब्रीफ आयडिया काय काय डिस्कस करणार आहोत आपण. असे बाकीचे पण बरेच सारे केमिस्ट्रीचे काही टॉपिक्स असतील, बायोकेमिस्ट्रीचे असतील, ऍसिड्स काय बेसिस काय हे पण आपण बेसिक बनवत आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह कुठे असणार तर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये जे ऍप्लिकेशन्स कसे होतात हे पण आपण डेफिनेटली डिस्कस करायचं. परफेक्टली ओके डन. नाव हे जर ब्रीफ बॅकग्राऊंड झालं असेल, नाव विल जस्ट क्विकली गो थ्रू सम ऑफ दी क्वेश्चन्स जे ऍक्च्युअली प्रिलिम मध्ये पडले होते. नाव बिफोर गोइंग फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन्स, वन असं ना की कॉशन, इथले काही शब्द कळाले नाहीत म्हणून टेन्शन घेऊन बसायचं नाही. मला काहीच कळलं नाही, माझा मेंदूच काम करेना, मी घरी जातो, असं अजिबात करायचं नाही. दिस इज जस्ट टू इंट्रोड्यूस यू टू दी काइंड ऑफ टॉपिक्स ऑर दी क्वेश्चन्स विच आर आस्क्ड. ठीक आहे, परफेक्टली ओके. नाव लिस्ट भरपूर मोठी आहे. ऍक्च्युअली स्लाइड नंबर इथं आपण एवढं पण कव्हर करायचं, पण हे मधले बरेच सारे पॉईंट्स हे सगळे PYQs आहेत. ठीक आहे, सो विल नॉट गोइंग टू मच मोर डिटेल्स ऑफ एव्हरीथिंग. जस्ट रीड दिस वन. काय म्हटलंय, समथिंग कॉल्ड एज वॉल्बाकिया मेथड म्हटलंय. नाउ आय डोंट एक्सपेक्ट यू टू नो अबाउट दिस वन. इट इज जस्ट फोकसिंग ऑन व्हॉट, व्हायरल डिसीजेस. सो फक्त मेन्शन करा PYQ मध्ये काय दिलंय, गिव द टायटल PYQs. आणि कशावरती विचारलं जातं, डिसीज प्रोफाईल. डिफरंट काइंड्स ऑफ डिसीजेस ते कशामुळे होतात, त्याचे मेथड्स काय आहेत, त्याला ट्रीटमेंटच्या हे पण प्रश्न विचारतात. सो डिसीज प्रोफाईल. डन. बाकी नका वाचू, फक्त एवढंच फोकस करा. सेकंड एक प्रश्न दिलेला आहे, समथिंग कॉल्ड एज, आले का इथं काहीतरी DNA मगाशी आपण बैठलो होतो त्याच्यावरती प्रश्न विचार. त्याचं फक्त एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली ती विचारले. समथिंग कॉल्ड एज एरियल मेटाजेनॉमिक्स. नाव फक्त मेन्शन करा काय आहे, DNA अँड जिनॉमिक्स वरती प्रश्न आहे. जिनोम जीन्स वगैरे आहेत, नंतर डिस्कस करू आपण ते. सो त्याच्यावरती प्रश्न पडलाय का, डेफिनेटली यस. परफेक्टली ओके. सी इथं बघा, ड्रोन्स वरती आतापर्यंत प्रश्न पडला होता का, नाही, बट नाव इट इज इन ऑप्शन. सो नाव इट हॅज कम अंडर द UPSC's रडार. पुढच्या वर्षी हा प्रश्न बनतो. डू अंडरस्टँड दिस वन, गॉट इट. एकाच क्वेश्चन पेपर मध्ये बघा, दिस इज क्वेश्चन नंबर 69. दिस इज नेक्स्ट क्वेश्चन इमिजिएट. मायक्रो सॅटेलाइट DNA. नाउ व्हॉट इज दॅट, त्यानंतर बघू आपण. बट इज द क्वेश्चन देअर, इज इट टॉकिंग अबाउट बायोटेक्नॉलॉजी, इज इट टॉकिंग अबाउट जेनेटिक इंजिनिअरिंग, येस. परफेक्टली ओके. ठीक, आन्सर नंतर बघू याचे आपण. समथिंग कॉल्ड एज, इथे दिले शब्द कॉल्ड एज क्लोन, असं ऐकलंय, क्लोनिंग वगैरे काहीतरी बऱ्याच लोकांना ऐकलं असेल असं, ते पण आहे, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. डन. मगाशी आपण एक जस्ट बघितला, अॅनिमिया. यू विल स्टडी द डिसीज, डेफिशियन्सी डिसीज आहे का, येस. मग त्याला ऍड्रेस करायसाठी हॅज द गव्हर्नमेंट लॉन्च पर्टिक्युलर स्कीम और स्ट्रॅटेजी, येस. कुठला आहे, अॅनिमिया मुक्त भारत स्ट्रॅटेजीवरती डायरेक्टली प्रश्न विचारला. सो नाउ यू शुड स्टडी दिस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ सायन्स, प्लस तुम्हाला त्याचे सोशल अँगल किंवा पॉलिटिक्सची जी स्कीम आहे ते पण तुम्हाला बघायला लागेल. सो मी परत सांगतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जेवढे कुठले मुद्दे तुम्ही स्टडी करताय, इट इज युअर ड्युटी टू फाइंड आउट द गव्हर्नमेंट स्कीम और मिशन रिलेटेड टू इट. गव्हर्नमेंटची पॉलिसी काय. ओके, सी नाउ उत्तर जाऊ दे, फोकस ऑन द ऑप्शन्स. काय म्हटलंय, क्वेश्चन इज आस्किंग, consider the following statements in the context of interventions being undertaken under the anemia mukta bharat strategy. आणि काय म्हटलंय, खाली 4 स्टेटमेंट दिलेत. हाऊ मेनी ऑफ द अबव स्टेटमेंट्स आर करेक्ट, की वरीलपैकी किती स्टेटमेंट दिलेत, 4 पैकी किती करेक्ट आहेत, ओनली वन म्हणजे नॉट दिस वन, 4 पैकी कुठलं तरी एक करेक्ट आहे, किंवा ओनली 2 आर करेक्ट, ओनली 3 आर करेक्ट. हे UPSCनं मागच्या वर्षीच्या पेपर पासून 2022 पासून अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आता इंट्रोड्यूस करायला चालू केले. नाउ दीज आर व्हेरी इंपॉर्टंट. का, इज इट पोजिंग अ चॅलेंज, येस, बट दिस इज ऑल्सो इंपॉर्टंट दॅट दिस शोज दॅट यू हॅव टू बी मच मोर प्रिसाइज इन युअर अंडरस्टँडिंग. आणि ह्याला काय लागतं, रिव्हिजन इज दी ओनली वे. विदाउट रिव्हिजन यू कॅनॉट रिमेंबर. बऱ्याच लोकांना असं होतं की सर मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, मला लक्षात राहत नाही. परफेक्टली ओके, ह्युमन बिंग्स आर नॉट डिझाईन इन दॅट वे. आपल्याला मल्टिपल टाइम्स त्या गोष्टींची रिव्हिजन करायला लागेल. परफेक्टली ओके, डोंट वरी अबाउट दॅट. नेक्स्ट, सगळेच नको प्रश्न बघायला, बट सी उत्तर जाऊ दे, ठीक आहे. अरे जस्ट रीड दिस वन. ऑप्शन वाचा, प्रश्न सोडून द्या. काय दिलाय ऑप्शन मध्ये, डिटेक्शन ऑफ द टिल्ट ऑफ द स्मार्टफोन्स. असतं ना मोबाईल मध्ये, तुम्ही मोबाईल आडवा केल्यानंतर तो मोबाईल आडवा झालाय, मोबाईलला कसं कळतं, कसं कळतो,
इज इट एव्हरीडे लाईफ एक्सपिरियन्स? आहे का सिलेबस मध्ये लिहिलेलं? आणि डायरेक्टली विचारले, तुम्ही वापरता पण तुम्हाला माहित नाही. सो आर यू वेल एज्युकेटेड? नो. म्हणून युपीएससी तुम्हाला असे प्रश्न विचारून स्टंप करते. आर यू गेटिंग द आन्सर? ठीक आहे, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला. इट इज समथिंग कॉल्ड एज, मोबाईलमध्ये असतं आपल्या ऍक्सिलरोमीटर, जे सगळ्या मोबाईल डिव्हायसेसमध्ये आहे, की त्याला टिल्ट झालेलं कळतं, पण त्याच्यावर तुम्ही वापरता का ते फक्त तुम्हाला माहिती नाही. यू आर युझिंग दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन बट यू डोंट नो द टेक्नॉलॉजी बिहाइंड इट. तर त्याच्यावरती प्रश्न विचारला. आर यू गेटिंग दी इनसाइट्स इन टू द युपीएससीज माइंड, कशा पद्धतीने क्वेश्चन फॉर्म करतात. परफेक्टली ना? सगळेच नको प्रश्न बघायला. ठीक, कार्बन फायबर समथिंग कॉल्ड एज, दिसते का? मटेरियल सायन्स वरती पण प्रश्न विचारतात. कार्बन फायबर्स काय आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी काय असते, कार्बन नॅनो ट्यूब्स काय आहेत, असे बरेच वेळेला मटेरियल सायन्स वरती पण प्रश्न येतात. डिस्कस दॅट. ठीक आहे. हा, मग तुम्हाला सांगितलं होतं ना, ऑब्जेक्ट्स इन स्पेस, टाइप्स ऑफ स्टार्स वरती विचारला होता. कुठले कुठले डिफरंट स्टार्स आहेत न्यूज मध्ये होते म्हणून विचारले. सेफिड्स, नेब्युला, पल्सार्स वगैरे असे आहेत जे आपण बेसिक सायन्स मध्ये डिस्कस करतो. डोंट वरी अबाउट दिस वन, बट दिस इज द लार्जर कंटेक्स्ट ऑफ दी ऍस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स. जसं आपण ब्लॅक होल्स पडले तसे हे पण डिस्कस करतात. ठीक आहे. रीड द नेम. कुठले दिले? एक आहे बॅलिस्टिक मिसाईल समथिंग काहीतरी दिले, आणि क्रूज कुठं आहे? दिस वन, क्रूज मिसाइल्स काहीतरी दिले. दोघांच्या मधला डिफरन्स विचारलेला आहे. नाउ आय डोंट एक्सपेक्ट यू टू नो, बट दिस वन विल डिस्कस अबाउट दॅट वन. कुठले कुठले सोपे, एकदम सोपे डिस्कस करायला, त्याचे शॉर्टकट टेक्निक पण बघू. अगेन फोकस ऑन दिस वन. काय दिले? अग्नी 5 अँड ब्राह्मोस. आलेला आहे का? उत्तर महत्वाचं नाही, फोकस ऑन दी काइंड ऑफ क्वेश्चन्स. जनरल प्रश्न आहे त्याच्यावरती विचारले. जीपीएस नाव ऐकले? वापरतो तुम्ही जीपीएस? त्याच्यावरती प्रश्न विचारले. काय म्हटलं होता प्रश्न? जीपीएस इज ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट सिस्टम. तर अशा नॅव्हिगेशन सिस्टम्स, जीपीएस इज अ नॅव्हिगेशन सिस्टम. तर अशा नॅव्हिगेशन सिस्टम्स खालीलपैकी कुठल्या कंट्रीकडे स्वतःची आहे असं विचारला प्रश्न. जगातल्या ह्यापैकी कुठल्या कंट्रीकडे आहे असं विचारलं. उत्तर महत्वाचं नाही, फोकस ऑन दी क्वेश्चन. कशावरती विचारलं? जीपीएस रोज वापरता ना, त्याच्यावर तुम्ही बाकी कोणाला ते विचारत. मग नासाची जीपीएस इज ओन्ड बाय युएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आहे. ते भारताची आहे का तशी? येस. फक्त एक पॉईंट लिहून घ्या, भारताची पण स्वतःची एक नॅव्हिगेशन सिस्टम आहे कॉल्ड एज IRNSS, ऑल्सो नोन ॲज नाविक म्हटलं जातं. आणि आता रिसेंटली ते न्यूज मध्ये परत आलंय. त्याच्यावरती युपीएससी ऑलरेडी मेन्स मध्ये पण प्रश्न विचारलाय. भारताची नाविक, जसं अमेरिकेचं जीपीएस आहे तसं इंडियाचं काय आहे? IRNSS, ऑल्सो नोन ॲज नाविक. गॉट दी आयडिया? आणि IRNSS वरती ऑलरेडी प्रश्न मेन्स मध्ये येऊन गेलाय. इफ आय एम नॉट रॉंग, इट वॉज मेन्स 2016 किंवा 2017 चा प्रश्न आहे. ओके, just mention this particular term called as green hydrogen. Very much in news. It is going to remain in news for a very long period of time. So you should know about the hydrogen based fuels. ग्रीन हायड्रोजन काय आहे, ग्रे, असे बरेच सारे टाइप्स आहेत. फक्त पॉईंट लिहा कुठला आहे? एनर्जी. महत्वाचा कुठला टॉपिक आहे आपला? एनर्जी सप्लाय. ठीक आहे ना? अगेन ह्याच प्रश्नामध्ये बघा, एकदा ग्रीन हायड्रोजन इथं विचारलंय आहे का? परत प्रश्न विचारलाय समथिंग कॉल्ड एज ग्रीन हायड्रोजन. नाउ जस्ट फोकस ऑन दिस वन. इथे काय विचारलंय? इट इज स्पेसिफिकली, इट इज टॉकिंग अबाउट दी सायन्स बिहाइंड इट. ठीक आहे, फक्त लक्षात आता सगळं वाचू नका ते. नाउ फोकस ऑन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. इट इज टॉकिंग अबाउट व्हॉट? डिकार्बनायझिंग म्हटलंय. दिस पर्टिक्युलर टॉपिक इज फोकसिंग ऑन रोल ऑफ हायड्रोजन इन एन्व्हायरमेंट. सो नाउ हा प्रश्न तुम्ही एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी मध्ये पण घेऊ शकता आणि सायन्स अँड टेक मध्ये पण घेऊ शकता. दॅट्स वाय आय एम ऑलवेज टॉकिंग अबाउट. डू रिमेंबर दॅट? की सायन्स अँड टेक्नॉलॉजीला आयसोलेशन मध्ये स्टडी करायचं नाही. कसं करायचं? त्याला 3 सब्जेक्ट कुठले कुठले? सायन्स अँड टेक, ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी, कारण यांच्या तिघांची लिंक आहे. आणि दिस पर्टिक्युलर 3 टॉपिक्स विल हेल्प यू इन दी पेरिफेरल नॉलेज. पेरिफेरल म्हणजे त्याच्या आसपासच्या गोष्टीवर. इवन इफ यू डोंट नो एनिथिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक, त्याच्या आसपासच्या नॉलेजवरून तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. ओके, ठीक आहे, बस भरपूर झालं आता. सगळ्यात डिटेल्स मध्ये नको जायला, बट दिस विल नो अबाउट दिस वन कॉल्ड एज बॅटरी. स्पेसिफिकली कशाबद्दल सांगितलंय? कोबाल्ट. नाउ एव्हरीवन नोज अबाउट लिथियम आयन. त्यांनी काय केले? दे वेंट अहेड विथ 1 स्टेप. थोडंसं त्याची बेसिक डिटेल्स पण बघायला लागेल. मग लिथियम आयन काय आहे? लिथियम भारतात सापडतं का? नाव तुम्हाला मग ज्योग्राफीमध्ये बघायला लागेल की लिथियम भारतात सापडतं का? होतं का? तर रिसेंटली न्यूज मध्ये येस, अरे सापडलं भारतामध्ये. जम्मू काश्मीरमध्ये आणि राजस्थानमध्ये आता रिसेंटली डिस्कवरी झालेलं आहे. आता एकदम 1-2 महिन्यापूर्वी झालेली आहे.
पण इज इंडिया द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ लिथियम? नो, अजून आता फक्त सापडले, अजून त्याचं एक्सप्लोरेशन चालू आहे. मग आता लार्जेस्ट प्रोडक्शन कोण करतं? येस, व्हेरी गुड. चिली नावाची कंट्री आहे. नॉट जस्ट चिली, बट देर इज लिथियम ट्रायंगल म्हटलं होतं. राईट ऑन दिस नेम कॉल्ड एज लिथियम ट्रायंगल कंट्रीज. आणि हा होमवर्क आहे, नको सांगतो. बरेच लोक अपेक्षेनं बघायला काय सांगा सर. लिथियम ट्रायंगल कंट्रीज आर नोन एज ABC, अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली. आणि हे कुठं आहेत? भारतामध्ये. 3 कंट्रीज कुठे आहेत या? अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली. दीज आर साऊथ अमेरिका. लक्षात आलं? आर यू फॉलोइंग दिस वन? नाव आता हाच लिथियम आयन बॅटरीचा किंवा लिथियमचा मुद्दा हा IR मध्ये येऊ शकतो का? डेफिनेटली येस. प्लस त्याच्या एक्सप्लोरेशन मध्ये काही टेक्निक्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला सायन्समध्ये प्रश्न पडू शकतो. एन्व्हायरमेंट वरती येऊ शकतो की लिथियम आयनचं बॅटरी वापरल्यानंतर पुढे काय होतं? डिस्पोजेबल, त्याचं डिस्पोजल पण करायला लागेल ना वापरून झालं बॅटरीचं. त्याच्या काही साईड इफेक्ट्स आहेत का? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही त्याच्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स लागू करतं का? असं याच्या आधी कधी बॅटरीचं डिस्चार्जमुळे कुठे थ्रेट झाला की हे सगळ्या गोष्टी बेसिक बघायला लागतात. जस्ट फोकस ऑन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे का सिलेबसमध्ये? डेफिनेटली येस. बरेच सारे, आय नॉट गो टू डिटेल्स, जस्ट राईट ऑन दिस वन. समथिंग कॉल्ड एज युरेनियम. कुठल्या सिलेबसचा टॉपिक आहे आपला? सायन्स अँड टेक. थँक्यू. बट स्पेसिफिकली न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये वापरलं जातं. परफेक्ट. ओके, न्यूक्लिअर रिएक्टर्स ॲज वेल एज न्यूक्लिअर वेपन्स. फक्त इथं फरक काय पडतो? हे 60% दिले म्हणून आन्सर चुकीचं येतं. इट इज ऍक्च्युअली 3 to 4% किंवा मॅक्सिमम 5% येतं. ठीक आहे, हे नंतर डिस्कस करू आपण. बट जस्ट मेन्शन इट, टॉकिंग अबाउट दी युरेनियम. गॉट दी ब्रीफ आयडिया? ठीक आहे, सगळेच क्वेश्चन्स नको डिस्कस करायला आपण, बट तुम्हाला लक्षात आलं पॉईंट. मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे थोडंसं आपण याच्यामध्ये बनवत, बेसिक केमिस्ट्रीमध्ये डिस्कस करू. पीएच लेवल काय असते? ठीक आहे, सेम थिंग. प्री 2022 चे बरेच सारी मोठी लिस्ट आहे, मी नंतर देतो तुम्हाला पाठवणे. ही नावं ऐकलेत का? ऍटलीस्ट ही 3 तरी. आरोग्य सेतू, कोविन आणि डिजिलॉकर. समजा हे सोडून द्या, दीक्षा पोर्टल एक वेगळं एज्युकेशनसाठी काम करतं. द क्वेश्चन इज आस्किंग अबाउट, दिसतंय का? ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म्स, IT अँड कॉम्प्युटर. ठीक आहे, बघू आपण पुढे ते. ठीक, असे बरेच सारे प्रश्न. वेब 3.0 काय आहे? त्याच्यानंतर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, IT कॉम्प्युटर संबंधित रिलेटेड आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल डिफेन्स बद्दल आहे, फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टम. सो असे बरेच सारे टॉपिक्स आहेत. यू गॉट दी बेसिक आयडिया अबाउट दिस. परफेक्टली ओके. सो भरपूर मोठी लिस्ट आहे. फक्त काही जरा थोडेसे मेन्सचे पण प्रश्न बघू, देन विल कन्क्लूड अबाउट दिस वन. प्रिलिम मध्ये आलाय का अग्नि 4 2014 मध्ये प्रश्न पडलाय. नंतर ऑप्टिकल इल्युजन्स वरती एकदा प्रश्न पडला होता. त्याच्यानंतर फंडामेंटल फोर्सेस दिसतात का इथं? ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, बेसिक फंडामेंटल फोर्सेस, हे पण आपण नंतर डिस्कस करावं. ठीक आहे. न्यूक्लिअर रिएक्टर, बरेच सारे प्रश्न पडलेत. चायनीज फास्ट फूड, LED वरती प्रश्न पडलाय. सायबर सिक्युरिटी, ELISA बघू आपण नंतर ते. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, असे बरेच सारे प्रश्न. सो आय नॉट गो टू डिटेल्स ऑफ दिस. वी आर इंटरेस्टेड इन टू दी मेन्स वाले क्वेश्चन्स. मेन्स इथे सगळेच घेते, मी तुम्हाला नंतर पाठवून देतोय. रिसेंटली थोडेसे बघू, 1-2-4 प्रश्न रिसेंटली कुठले कुठले विचारले ते बघू एकदा. से फॉर एक्झाम्पल 2017चा प्रश्न बघा काय दिलाय. 150 वर्ड्स 10 मार्कर. डिस्कस दी पोटेन्शियल थ्रेट्स ऑफ सायबर अटॅक. आहे का सायबर सिक्युरिटी आपला सिलेबसचा पॉईंट? IT अँड कॉम्प्युटर्स डेफिनेटली येस. सो यू नो अबाउट दिस वन. स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर लिहायचं आहे. अँड दी सिक्युरिटी फ्रेमवर्क टू प्रिव्हेंट इट. म्हणजे काय? सायबर अटॅक कुठले आहेत आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची काही पॉलिसी आहे का, किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत का, किंवा काही बॉडीज आहेत का? ठीक आहे, थोडा वेळ ताट बसा जरा, संपले आता. डन हा ना. काही लोकांना कळच नाही, अरे ताट बसा म्हणजे कणा मनका. अरे बसा ना ताट थोडं. हा, खोल श्वास घ्या जरा. वर ऑलमोस्ट डन. एक 10 मिनिटं चालेल ना? अजून एक 10 मिनिटं पुढं. नाही म्हणून करताय काय आता? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक आहे सायबर सिक्युरिटी. नेक्स्ट इज न्यूक्लिअर सायन्स, डायरेक्टली आहे न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर एक स्पेसिफिक रिएक्टर विचारलाय, फास्ट ब्रिडर रिएक्टर काय, तो आपण पुढे डिस्कस करू. ठीक आहे. सो यू गॉट दी आयडिया. म्हणजे बेसिक टेक्नॉलॉजी जे आपण प्रिलिम मध्ये बघतोय तसेच मेन्स मध्ये पण येत आहेत, आणि त्याचे फक्त इलॅबोरेशन मध्ये एक्सप्लेन करायचंय. रीड द नेम. बो सायन्स अँड स्टॅटिस्टिक्स. कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आठवते सिलेबसचा पॉईंट होता आपला. सो दिस बोस वॉज अन इंडियन पर्सन. एनीवन नोज? बघू आपण पुढे ते. अच्छा, सत्येंद्रनाथ बोस. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं विच प्लेड अ मेजर रोल इन डिफायनिंग दी फिजिक्स. ठीक आहे. इथे काय दिलं? बायोफार्मा, बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन दिलेलं आहे. नंतर अगेन इट इज टॉकिंग अबाउट एनर्जी प्रोग्राम, न्यूक्लिअर बद्दल डिस्कस करतोय प्रश्न. अगेन
स्पेस प्रोग्राम आहे का? दिसतं का प्रश्न? स्पेस प्रोग्राम बद्दल आहे. रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ऍग्रिकल्चर किंवा फार्मर्सना कसं मदत करतो त्याच्याबद्दल आहे. अगेन न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी बद्दल विचारलाय. नंतर ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ मेडिसिन वरती, ट्रॅडिशनल ते पण महत्वाचं आहे ना. इज इट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वर्किंग ऑन कॉन्झर्वेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर नॉलेज? येस. डायरेक्ट सिलेबस पॉइंट बघा आता. दिस इज 2019 रोल ऑफ काय दिलंय बायोटेक्नॉलॉजी इन इम्प्रुव्हिंग द लिव्हिंग स्टँडर्ड्स ऑफ फार्मर्स. 2020 चा प्रश्न बघा. रोल ऑफ सायन्स इन ऍग्रिकल्चर किंवा टेक्नॉलॉजीमुळे ऍग्रिकल्चरमध्ये काय चेंज झाला. ठीक आहे. कोविड-19 बद्दल दिलेलं आहे, मॅनेजमेंटसाठी दिलेलं आहे, इलेक्ट्रिक एनर्जी, कन्व्हेन्शनल जनरेशन, बरेच सारे टॉपिक्स दिलेत. दिस वन आले. डिफेन्सचं पॉईंट मग सांगितलं तुम्हाला डायरेक्टली सरळ सरळ प्रश्न 2021च्या वेळेला पडलेला आहे. अगेन इट इज टॉकिंग अबाउट समथिंग इंटरनॅशनल सोलर अलायन्स बघू आपण नंतर. तो हा आपला ऍक्च्युअली इन्फ्रास्ट्रक्चरचा पण पॉईंट येतो. डिस्कस दॅट. अगेन आलं बायोटेक्नॉलॉजी. किती वेळा प्रश्न पडले आता एवढ्यात बघताना 2-3 वेळा झाले. क्वेश्चन कधी विचारलाय? कुठल्या नोबेल वरती? मागचा. कुठल्या स्पेसिफिकली आहे? एलईडीज वरती. इज एलईडीज हॅव दे चेंज द वर्ल्ड? येस. ठीक आहे. सो यू शुड नो अबाउट दॅट वन. मेन्सचे पण आहेत काही प्रश्न. विल नॉट गो टू डिटेल्स ऑफ दॅट. ठीक आहे. इथं नाही. दिस वन. हा डायरेक्टली पडलाय प्रश्न बिकॉज इट वॉज इन न्यूज. लार्जेस्ट टेलिस्कोप लॉन्च. नेक्स्ट काय दिलंय? वॅक्सिन डेव्हलपमेंट बायोटेक्नॉलॉजी परत आहे प्रश्न. नंतर काय दिलंय? व्हॉट अप्रोचेस वेर अडॉप्टेड बाय इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स टू प्रोड्यूस कोविड-19? डिस्कस करू आपण आता. नाउ दिस इज जस्ट फक्त मेन्सचे जनरल स्टडीज बद्दल. नाउ इज इट ऑल्सो आस्क्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज नॉट जस्ट लिमिटेड टू दी prelims and mains general studies. It is also asked in essays. Read the topics. History is a series of victories won by scientific man over the romantic man. लक्षात. अरे हा डायरेक्ट एस आहे. 125 मार्क्सचा लिहायचं आहे तुम्हाला ऍक्च्युअली. सो तुम्हाला मग सायंटिफिक मॅन काय होता ते डिफाईन करायला लागेल. सायंटिफिक टेम्पर काय ते लिहायला लागेल. इज इट मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन? सायंटिफिक टेम्पर बद्दल लिहिले कुठेतरी फंडामेंटल ड्युटीज मध्ये. डू अंडरस्टँड? तर हे गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागतील. नेक्स्ट दिसतंय काय? द टाइम टू रिपेअर द रूफ इज वेन द सन इज शायनिंग. आता हे प्रश्न टॉप सेंटेन्सेस कळायला पाहिजे ना पहिल्यांदा. एनीवन? काय आहे? द टाइम टू रिपेअर द रूफ इज वेन द सन इज शायनिंग म्हणजे काय? मराठीमध्ये एक अजून एक याचा कम्पॅरिझनसाठी म्हण आहे बघा. तहान लागल्यानंतर विहीर खोदणे. असं करायचं असतं का? नो, यू शुड नॉट ऍक्च्युअली डू दिस वन. जे तहान लागल्यानंतर खोदायला चालू केलं तर तुम्ही खोदेपर्यंत जिवंत राहणार नाही. सो पॉईंट इज दिस की ते इफ यू नीड समथिंग तुम्ही त्यासाठी आधीच प्रोव्हिजनिंग करायला लागेल. डिझास्टर होतोय त्याच्यानंतर तुम्ही पाऊस पडायला सी वेन द सन इज शायनिंग म्हणजे काय? जेव्हा सन प्रॉपरली आहे, पाऊस वगैरे पडत नाही, तेव्हा तुम्ही रूफ रिपेअर करा. पाऊस धो पडायला चालू झाल्यानंतर तुम्ही नंतर रूफ रिपेअर करायला दॅट इज नॉट डन. सो इथं तुम्ही रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेऊ शकता का? पॅन्डेमिकचं उदाहरण घेऊ शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरेच सारे सगळे टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता इथे एक्सप्लेन करण्यासाठी. सी अपार्ट फ्रॉम दॅट बाकीचे पण टॉपिक्स तुम्ही डेफिनेटली तो मेन्शन करू शकता. गो फॉर एसे इन 2021. The process of self-discovery has now been technologically outsourced. किती मार्क्स आहे हा? 125. नाव तुम्हाला काय काय डिफाईन करायला लागेल? हा इथिक्सचा पोर्शन झाला आणि हा सायन्स अँड टेकचा झाला. सो यू शुड बी एबल टू कंबाईन दिस पर्टिक्युलर टू टॉपिक्स, डिफरंट टॉपिक्स इनटू अ सिंगल टॉपिक सो एज टू राईट दी एसे. ठीक आहे. डिस्कस करू आपण नंतर. नेक्स्ट रीड दिस. व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ नॉलेज? आहे का सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड? डेफिनेटली. फक्त मग नुसतं डोंट लिमिट युअर आन्सर टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बाकीचे पण रिसर्च आहेत ते पण तुम्हाला एक्सप्लोर करून लिहावे लागतील ना. असे बरेच सारे टॉपिक्स आहेत. 2018चा वाचा. इट इज कंबाइनिंग एन्व्हायरमेंट अँड टेक्नॉलॉजी विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ climate change. Do you understand this one? These are the kind of range of questions which are asked by UPSC, not just in GS but in essays as well. What's 2020 काय दिलंय? डायरेक्ट क्वेश्चन आहे. राइज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ज्या व्यक्तीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रॉपरली वाचलं नाही, डू यू थिंक दॅट पर्टिक्युलर पर्सन विल बी एबल टू अटेम्प्ट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन प्रॉपरली? आन्सर इज क्लिअर नको ना. अरे 125 मार्कचा एसे हा. क्लिअर?
आणि इट इज कंबायनिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ इकॉनॉमिक्स. तुम्हाला बाकीच्या सगळ्या डायमेन्शन्स घ्यावे लागतील. नेक्स्ट बघा काय केलंय, रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन इंटरनॅशनल रिलेशन्स. इज इट मेकिंग एनी सेन्स? नाउ यू विल अंडरस्टँड की सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज ऑल परवेसिव्ह, कुठलाही टॉपिक सोडलेला नाही. एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती घेतलं, एकदा सायबर काय ते भरपूर सर, एकदा क्लायमेट बद्दल घेतलं, एकदा इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल घेतलंय. सो दॅट इज हाऊ इट इज गोइंग टू इम्पॅक्ट. ठीक, बरेच सर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी हे झालं. सायबर स्पेस बद्दल एक 2016 मध्ये पडला होता. इनोव्हेशन बद्दल आहे, दिसतं इथं सायबर स्पेस. नंतर 2015 मध्ये टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस मॅन पॉवर, याचे डायमेन्शन्स असे बरेच सर आहेत. Science and technology is the panacea for the growth and security of the nation. Science and mysticism, are they compatible? बरेच सारे topics आहेत. So you got the idea. So essay is also one of the very important topics from the perspective of science and technology. फक्त एवढे एक लाईन लिहून घ्या. Science and tech has to be studied from the perspective of essay as well. Has to be studied from the perspective of essay. कारण तुम्हाला त्या आयडियाज इलॅबोरेट करता आला पाहिजे ना. आणि नुसतं सायन्स अँड टेक चालू तुमचं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे म्हणून फक्त याला टेक्निकल नेचरमध्ये लिहून चालत नाही. इट नीड्स टू ऑल्सो हॅव दी ह्युमन डायमेन्शन टू इट. त्यात व्हॅल्यूज लिहा, आहेत व्हॅल्यूज इथिक्स इंटिग्रिटीमध्ये, तर या व्हॅल्यूज लिहायला लागतील. कॉन्स्टिट्यूशनचे काही रेफरन्सेस लागतील. मेन्शन दोज पडले डिटेल्स ॲज वेल. अनलेस यू मेन्शन देम, तर अदरवाईज तुमचं फक्त उत्तर ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी वन साइडेड होतं. अँड युपीएससी डज नॉट वॉन्ट वन साइडेड आन्सर्स, इट वॉन्ट्स मल्टी डायमेन्शनल आन्सर्स. परफेक्टली डन. गॉट दी आयडिया? ठीक आहे, बुक्स अँड रेफरन्सेस मी तुम्हाला देऊन टाकतो. फक्त एवढं लक्षात की बेसिक जर तुमचं जर सायन्स स्ट्रॉंग असेल तर हे फक्त पटकन वाचून होतं 6 to 10 स्टँडर्ड. पण बऱ्याच वेळेला होतं की लोकांनी हे कधी सरळ त्यावेळेला शाळेत वाचलेलं नसतं म्हणून कन्सेप्ट काही वेळेला कच्च्या असतात. मी थोडंसं अजून एक वन स्टेप अहेड पुढे जाईन. एनसीआरटीज आहेत ना, कधी बघितलं रिसेंटली एनसीआरटीज ओपन करून? एनसीआरटीचे रिसेंट एनसीआरटीज आहेत, त्यात वरती QR कोड आहे. कधी केलाय स्कॅन? हा, बुक्स येतात आणि प्लस व्हिडिओची पण लिंक असते. सो वेन यू आर रिडिंग द एनसीआरटीज, तर QR कोड स्कॅन करायचा आणि तुम्हाला त्याचा एखादा व्हिडिओ बघून घ्यायचा आणि मग आर्टिकल बघायला चालू करायचं. दॅट विल हेल्प यू लॉट टू कव्हर युअर एनसीआरटीज फास्ट. ठीक आहे. नंतर रेफरन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठला आहे याच्यासाठी, जो स्टडीचा पॉईंट आहे, करंट अफेअर्स. कुठून वाचायचे? द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. मोस्टली पीपल प्रिफर फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी द हिंदू, पण ज्यावेळेला इंडियन एक्सप्रेस पण वाचत असेल, काही जर आर्टिकल झाले असेल, कारण इंडियन एक्सप्रेसला ना एक आर्टिकल सिरीज येते कॉल्ड एज एक्सप्लेन्ड. एवढं फक्त एक पॉईंट लिहून घ्या. इंडियन एक्सप्रेसची कुठली आर्टिकल सिरीज आहे? एक्सप्लेन. मराठीमध्ये. हा, अच्छा, अशासाठी मग लोकसत्ता वापरतात लोक. ठीक आहे. येस. आता ट्रान्सलेशन हॅज बिकम मच मोर इझियर. आहे ना रे, चॅट जीपीटी आहे, गुगल आहे, गुगल ट्रान्सलेट, ते बऱ्यापैकी सगळं ऑलमोस्ट ट्रान्सलेट करून देतं. ठीक आहे, परफेक्ट. हा, एक्सप्लेन्ड, EXPLAINED, एक्सप्लेन्ड सिरीज इन इंडियन एक्सप्रेस. हे फक्त सायन्स अँड टेक बद्दल लिहित नाहीत, सगळे जेवढे काही कॉम्प्लेक्स इश्यूज असतील ना. फॉर एक्झाम्पल, करंटली दी मणिपूर इज अंडर व्हेरी सिरियस व्हायलन्स. ठीक आहे, मग ते रोजचं न्यूज मध्ये आलं. मग रादर दॅन रिडिंग every article from the current affairs that is coming in daily newspaper, read single article from the explained series. That will clear many of the ideas. And the WH question मध्ये असतात, what it is, who is it, असं सगळं त्यात क्लिअर एक्सप्लेन केलं असतं. Again, one more source for your study is the monthly compilations of the काही क्लासेसचे नोट्स वगैरे तुम्हाला ऑनलाईन फ्री मध्ये मिळतात. अगेन वी कॅन रेफर टू दॅम, कारण ते बऱ्यापैकी खूप जास्त कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर असतं. ओनली थिंग इज दिस, बिकॉज इट इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड इट इज एक्झॉस्टिव्ह. वाचताना लोड येतो त्याचा. का? कारण ते खूप कंपायलेशन्स मोठे असतात. मंथली कंपायलेशन्स म्हणजे जुलैमध्ये जेवढे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाले त्याचे कंपायलेशन येतं, 70-80-100 पानांचं असतं. डोंट लिव्ह एनी कंपायलेशन टू बी रेड ऍट दी एंड. ते रेग्युलरली वाचत राहा. प्लस त्याच्या मध्ये मध्ये रिव्हिजन पण करायला लागेल. वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी अबाउट दी डिफरंट काइंड्स ऑफ रिव्हिजन टेक्निक्स. कधी करायचं ते पण आपण डिस्कस कराल नंतर. ठीक आहे. नंतर अगेन वन ऑफ दी सोर्सेस फॉर स्टडी इज, एनीवन नोस? PIB, Press Information Bureau. Write down this one. This is the major source for your all the current affairs studies, not just science and tech. It is Press Information Bureau. It is the government's body which releases the data. न्यूजपेपर मध्ये कधी येतं गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बद्दल, ज्यावेळेला पहिल्यांदा ते PIB ला रिलीज होतं आणि न्यूजपेपर्स तिथून उचलतात. ते पण नंतर आपण डिस्कस करू. PIB ची वेबसाईट आहे, यू कॅन सर्च फॉर दॅट वन ॲज वेल. ठीक आहे. हे मेजर झाले. बाकीच्या नंतर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर फक्त एकदा व्हिजिट करा विज्ञान प्रसार पोर्टल. CSR नावाचे इन्स्टिट्यूशन आहे, त्यांचे पण काही सायन्स रिपोर्टर नावाचे. बट दीज आर मोर दॅन इनफ. करंट अफेअर्स फ्रॉम द हिंदू, मंथली कंपायलेशन्स आणि PIB. PIB कुड बी यूज फॉर रेस्ट ऑफ द करंट अफेअर्स ॲज वेल. डन. एनसीआरटीचे काही सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत, मी तुम्हाला नंतर याचे स्क्रीनशॉट पाठवून देतो.
ओनली दीज वन्स, म्हणजे मेजर फोकस तुम्ही ह्याच्यावरतीच द्या. हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेबसाईट आहे. डू व्हिजिट दिस पर्टिक्युलर वेबसाईट ऑकेजनली, म्हणजे 15-20 दिवसातून किंवा महिन्यातून याला व्हिजिट करायची. फॉर एक्झाम्पल रीड दिस. नॅनो टेक्नॉलॉजी दिलेलं आहे का डेव्हलपमेंटमध्ये. मग भारतात आता सध्या काय चालू, इट इज टॉकिंग अबाउट वेअरेबल डिव्हायसेस आहेत ना, वेअरेबल डिव्हायसेस, स्मार्ट शर्ट, स्मार्ट वॉच, दीज आर ऑल वेअरेबल डिव्हायसेस. आतापर्यंत वेअरेबल डिव्हायसेस वरती युपीएससीने प्रश्न विचारलेला नाही. एसएचा टॉपिक आठवत येतो एक, दी प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी हॅज बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. म्हणजे स्मार्ट वॉच वापरून तुम्ही तेच करता ना, मला पाणी प्यायचं हे तुम्हाला स्मार्ट वॉच आठवून करून देतं. तुम्हाला तहान लागण्याच्या आधी तुम्हाला आठवण करते. सो आर यू आउटसोर्सिंग युअर डेली नीड्स टू द टेक्नॉलॉजी? डेफिनेटली येस. सो तिथे येतं वेअरेबल डिव्हायसेस, हे अशा वेबसाईट्स आहेत, यू कॅन रेफर टू दॅट. ठीक आहे. अप्रोच आपण जस्ट आता डिस्कस केला कशा पद्धतीने वगैरे बघायचं आहे. नाव बेसिक कंटेंट्स वगैरे आहेत हे आपण नंतर डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल बेसिक फिजिक्समध्ये काय काय डिस्कस करणार, फिजिकल क्वांटिटीज, स्टँडर्ड्स, युनिट्स काय आहेत, नॅनो, गिगा, टेरा, पेटा वगैरे काय असतात हे बेसिक बघायचे आहेत. त्यानंतर मॅटर काय काय असतात, त्याचे प्रॉपर्टीज कुठले कुठले आहेत, डेफिनेशन्स वगैरे बघू. एनर्जी पॉवरचे डेफिनेशन्स, त्याचे टाइप्स बघू. ग्रॅव्हिटी बघू. हे बेसिक सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, लाईट, साऊंड, प्रॉपर्टीज या सगळ्या बघायच्या. ठीक आहे. बरेच सारे आहेत अजून. मॅग्नेटिझम इथे दिसेल तुम्हाला अजून. ॲटॉमिक फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, स्पेस सायन्स, सायबर सिक्युरिटी, सगळे पॉईंट्स आपण कव्हर करा. नाव सध्या तुम्ही ह्या मोडमध्ये आहात, बरोबर आहे ना? काही दिसलं की अरे सगळं इम्पॉर्टंट आहे, घेऊन. ठीक आहे. आणि एकदम फुल स्पीड मध्ये लिहित असतं, कोणी थांबवत नाही. प्लस जी लोक नोट्स काढतात, अपेक्षित आहे हे करताय काय, हे सुरुवातीला वेन यू आर रीडिंग फॉर द फर्स्ट टाइम एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. सो फर्स्ट रूल ऑफ थंब इज दिस वन. फर्स्ट रीडिंग शुड बी सिम्पल प्लेन रीडिंग. हातात पेन पेपर काही घ्यायचं नाही, फक्त नुसतं बोट ठेवून वाचायचं आहे. कारण त्यातून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल. दिस इज लाईक वॉचिंग अ गुड मूवी. एखादी मूवी सुरुवातीला बघत असताना आर यू एक्सपेक्टिंग यू टू रिमेंबर ईच अँड एव्हरी डायलॉग फ्रॉम एव्हरी कॅरेक्टर? नो, यू आर जस्ट एन्जॉईंग दी मूवी. स्टार्ट टू एंड पहिल्यांदा एकदा वाचायचे, ते मूवी बघायचे. नंतर ज्यावेळेला तुम्ही परत एकदा बघायला चालू करता, नाव यू आर अंडरस्टँडिंग दी कॅरेक्टर्स, काय म्हटलं होतं, कुठेतरी फिल इन द गॅप्स होतं का, तेव्हा मग तुम्हाला वाटलं तर इम्पॉर्टंट गोष्टी जेव्हा सेकंड रिडिंग कराल त्यावेळेला हायलाईट करायचं. नाव अजून सुद्धा नोट्स काढायचं मी सांगितलेलं नाही. नोट्स कधी काढा, सेकंड टाइमला हायलाईट करून झाल्यानंतर. तरी पण जर तुम्हाला अवघड वाटतं काही लक्षात ठेवायला, तर तुम्ही त्या गोष्टींच्या नोट्स काढायच्या. नाव प्रपोर्शन किती आहे, इफ युअर बुक इज हॅव्हिंग से 100 लाईन्स, 100 पैकी फक्त 10% लाईन्स तुम्ही अंडरलाईन करू शकता, नॉट मोर दॅन दॅट. अदरवाइज यू एंड अप डुईंग दिस. आणि प्लस जेवढं अंडरलाईन केलंय त्या 10% पैकी 10% तुम्ही नोट्स काढू शकता. सो 100 पेजेसचं बुक असेल तर ते रिव्हिजन करून मल्टिपल टाइम्स वाचा. नोट्स मध्ये तुमच्या हार्डली 4-5 पेजेस ठेवायला पाहिजे, नॉट मोर दॅन दॅट. अदरवाइज फक्त आपल्याकडे रद्दी गोळा होते आणि तुम्ही वाचत नाही परत ते. आणि नोट्स तयार करताना लक्षात या, असं विचार नका करू की कुठेतरी नोट्स प्रिंट करून ठेवायचे आहेत. तुम्हाला कळण्या इतपत झालं म्हणजे झालं. कारण बरेच लोक बघतो ना मी आता, एकदम ते काय म्हणतात रेनबो कलरचे पेन्स घेऊन बसतात. रेनबो कलर पेन्स म्हणजे एकदम सगळं डिझायनिंग वगैरे एकदम काही गरजेचं नाही. नोट शुड बी, तुम्हाला कळल्या झालं बस झालं. ते नाही मी रँक आल्यानंतर मी दाखवतो माझ्या नोट्स, काही गरजेचं नाही. जस्ट फोकस ऑन वेदर यू आर एबल टू अंडरस्टँड इट. ठीक आहे, परफेक्ट. ओके, बरोबर आहे. वाईट हॅपन्स, हे ह्याला अवॉइड करण्यासाठी पण आपल्याला टेक्निक्स आहेत, त्या पण आपण डिस्कस करू की मल्टिपल टाइम्स तुम्ही रिव्हिजन कशा करता, कधी करता, कुठल्या वातावरणामध्ये बसून करता आणि कुठल्या सिच्युएशन्स मध्ये करताय, हे आपण डिस्कस करू नंतर. डन. हे टेक्निक पुढे आपण डिस्कस करू, हाऊ यू आर गोइंग टू टेक दी नोट्स. डन. ठीक. नाउ टू डू सो, फक्त लास्ट एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. यू कांट एक्सपेक्ट डिफरंट रिझल्ट बाय डुईंग दी सेम थिंग्स. आतापर्यंत जसा तुम्ही अभ्यास केला होता तशा अभ्यासानं इथं अभ्यास होत नाही. यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. लक्षात आहे. अँड ऍक्सेप्ट दिस रियालिटी. द अर्लियर यू ऍक्सेप्ट दिस पर्टिक्युलर रियालिटी दॅट यू नीड टू चेंज, इजियर इट इज. अँड हाऊ टू डू दॅट, हे तर माहिती आहे आपल्याला. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक द सन, यू हॅव टू बर्न लाईक सन. इझिली कुठली गोष्ट होणार नाही. डन. छापा. बरोबर आहे. आणि हॅबिट फॉर्मेशन किंवा डिसिप्लिन किंवा याच्यासाठी म्हणून हे मी पुस्तक रिकमेंड करतोय. कुठलं, इकिगाई, द इकिगाई जर्नी नावाचं प्रॅक्टिकल सोल्युशन. हार्डली 200 पेजेसचं बुक आहे. रोजचं एक 10-15-20 तरी पेजेस वाचायला चालू करा. दिस वुड बी, किंवा 30-40-50 जरी पेजेस झाले तरी आठवड्याभरात कम्प्लीट होऊन जाईल. बट फॉलो दिस पर्टिक्युलर बुक रिगरसली. दिस विल हेल्प यू इन टू, दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल बुक. काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, प्रायोरिटी कशा सेट करायच्या आहेत, कुठल्या गोष्टींना डिलिंग करायच्या, हॅबिट फॉर्मेशन कशी करायची, एखादी हॅबिट तुम्ही काढून कशी टाकायची, सगळं त्यात प्रॅक्टिकली दिलेलं आहे.
परत सांगतो, ह्या पुस्तकातून मला कुठली रॉयल्टी वगैरे मिळत नाही. दिस इज गुड बुक, दॅट्स वाय आय एम रिकमेंडिंग इट टू यू. परफेक्ट, ओके. आणि या सगळ्यात शेवटचा एक पॉईंट येतो तुमचा, बरोबर आहे ना? The only motivation that you need is not the YouTube videos. Only motivation that you need की तुम्ही आता इथं बसलाय, just imagine की तुम्ही आता इथं बसलाय, तर इथं why you are able to sit in this particular classroom? Because of your parents, your guardians. Because they are working hard or they have worked very hard, that's why you are able to sit in the classroom. So the moment you think that you are wasting your time, just think that you are insulting them. एक स्टेटमेंट लिहून घ्या. पहिल्यांदा ऐका वाटल्यास आणि मग लिहून घ्या. Your lack of discipline is an insult to those who believe in you. काय आहे? Your lack of discipline is an insult to those who believe in you. बरोबर आहे ना? तुमच्या आईवडिलांनी खूप अशा अपेक्षाने पाठवलंय. And if you are indisciplined, you are insulting them. Your lack of discipline is an insult to those who believe in you. सो ऑलवेज थिंक इट इन दिस पर्टिक्युलर वे की ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की आता मी टाइमपास करतो, मला कंटाळा आलाय, बास झालं, त्यावेळेला फक्त विचार करा की असं जर तुमच्या आई वडिलांनी म्हटलं नाही मला आता अभ्यास मी काम करणार नाही, मला बास मी सोडून देतो, वुड यू बी एबल टू स्टे इन दिस क्लासरूम? आन्सर इज क्लिअर, नो. दॅट इज द ओनली मोटिवेशन दॅट यू नीड. जस्ट रिमेंबर की तुमच्या आई वडिलांनी जे कष्ट केले त्याच्यामुळे तुम्ही इथं आलाय. लक्षात येते? दॅट इज द ओनली मोटिवेशन दॅट यू नीड. त्याला मराठीमध्ये शब्द म्हटलं जाणीव म्हणतात. Having the conscious understanding that your parents are working very hard for you and that's why you are in the classroom. That is the only motivation that you need. ते व्हिडिओज येतात जातात ते काही राहत नाही ना. आपलं मोटिवेशन कसं असतं? व्हिडिओ बघितला रे बघितला, त्याच्यानंतर तासभर, त्याच्यानंतर इंस्टाग्रामला कधी रील येतं, मग तुमचं मोटिवेशन काही गरजेचं नाहीये. आणि दुसरं एक असते मोटिवेशनचे अजून एक धोकादायक, एक दिवस मोटिवेटेड असता, एवढं खुश होता आज मी मोटिवेटेड झालो, मग तुम्ही स्वतःला ट्रीट द्यायला चालू करता, बाहेर जेवायला जायचं, पिक्चर बघायचा, मग दुसऱ्या दिवशी अरे मी काल अभ्यास केला होता ना, आज काय करायचं, मी उद्या करतो. उद्या सकाळी उजळले की नाही राहू दे आता मी परवा दिवशी अभ्यास केला होता, परवा दिवशीपासून पक्का करणार. तो परवा दिवस कधीच येत नाही. यू आर लिव्हिंग ऑलवेज इन द प्रेझेंट. टाइम टेबल शेड्यूल वगैरे गोष्टी आपण नंतर डिस्कस करू, बट यू गॉट द बेसिक आयडिया ऑफ दिस वन. ठीक आहे, डन? ओके, क्लिअर? गॉट द ब्रीफ आयडिया अबाउट दिस वन? काही डाऊट? काय सांगितलं कळलं? कन्फ्यूज केलं का? काही टेन्शन दिलं तुम्हाला काही? दॅट इज नॉट द मोटिव्ह. अजिबात टेन्शन घेऊ नका. काही जर कळलं नसेल, इट डज नॉट मॅटर बिकॉज वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दिस पर्टिक्युलर थिंग्स इन द लेटर लेक्चर्स. परफेक्टली ओके? इज दिस स्टाईल ओके विथ डिस्कशन? कारण लेक्चर्स असेच होतील, मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, काही गोष्टी तुम्हाला विचारेल, तुमच्याकडून फीडबॅक येईल, मध्ये मध्ये थोडे थोडे ब्रेक्स पण घ्यायचे आहेत, जे आपण 25 मिनिटं 5 मिनिटं म्हटलं ना मगाशी, दॅट इज ऍक्च्युअली द टेक्निक कॉल्ड एज पोमोडोरो टेक्निक, which will improve your productivity a lot. You will be surprised to know your own productivity. नंतर आपण काही डायरी रायटिंगचे पण एक्सरसाइज करणार की व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, हे सगळं आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, परफेक्टली ओके? ओके, विल स्टॉप हिअर टुडे. सी यू सून. ओके, बाय. ओके.